जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय सोनार चाणक्य फाउंडेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये सुद्धा मी आपल्यासाठी वीकली एडिटोरियल ॲनालिसिस घेऊन आलेलो आहो. ॲक्च्युली वीकली एडिटोरियल ॲनालिसिस सोबतच आम्ही यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी तुम्हाला वीकली एडिटोरियल ॲनालिसिसचं महत्त्व अगोदर समजून सांगितलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जेव्हा आपण ॲन्सर लिहितो तेव्हा आपल्याला काही टेक्निक यूज कराव्या लागतात. जसं की आपल्याला प्रेझेंटेशन स्किलची आवश्यकता राहते, आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनची आवश्यकता राहते. आता या सर्व गोष्टी आपल्याला कुठून मिळणार? ॲक्च्युली ह्या गोष्टी आपल्याला एकाएकी येणार नाही, तर त्या गोष्टीसाठी आवश्यकता असते, ती असते प्रॅक्टिसची. आता आपण प्रॅक्टिस करणार तर त्यासाठी काहीतरी आपल्याला एक प्रॉपर फॉर्मॅट असायला हवा. आता हा फॉर्मॅट आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी एक नवीन प्रोग्राम लॉन्च करण्याचा विचार करत आहे. तो म्हणजे जे मेन्सची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, ते UPSCचे असो की MPSCचे असो, या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक 1-to-1 डिस्कशन म्हणजे प्रॉपर मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करणार आहे. सोबतच ॲन्सर रायटिंग प्रोग्रामसुद्धा लॉन्च करत आहे, स्पेशल सगळ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी जे आपल्यापुढे आर्टिकल्स घेणार आहेत ते मागील आठवड्यामध्ये आलेले, म्हणजेच ते 12 ते 17 सप्टेंबर या दरम्यान आलेले सगळे आर्टिकल्स आहेत. तर आपण पहिला आर्टिकल बघूया. तर हे सगळे आर्टिकल्स बघण्या अगोदर जे 4 टॉपिक्स मी आपल्यापुढे डिस्कस करणार आहेत, म्हणजे ज्या आर्टिकल्स मी डिस्कस करणार आहेत, तर त्यातील पहिला आर्टिकल आहे हे फूड सिक्युरिटीवर. बघा, फूड सिक्युरिटीवर जे आर्टिकल्स आहेत त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्याला आपण अन्न सुरक्षा असं म्हणतो. आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर आहे इंडिया बियॉन्ड अर्थ. आपण इंडियाशी रिलेटेड अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्या आपण अर्थवर बघितलेल्या आहेत. परंतु आता जो इंडिया बियॉन्ड अर्थ आहे, म्हणजे सपोज हा टॉपिक असं जे नाव आहे हे तुम्हाला एखाद्या एसेमध्ये सुद्धा यूज केलं जाऊ शकते. म्हणजे इंडिया बियॉन्ड अर्थ म्हणजे आता आपण कशाबद्दल बोलत आहोत? इंडियाचा परफॉर्मन्स इन दी आउटर स्पेसमध्ये कसा राहणार. त्यानंतर रोड टू ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजे मानव कल्याणाच्या गोष्टी आपण भरपूर करतो, मानव विकासाच्या गोष्टी आपण भरपूर करतो. परंतु त्यासाठीचे जे आर्टिकल आहे यावर प्रश्न भरपूरदा विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाणार. तसाच आणखी एक खूप चर्चेचा विषय ठरलेला होता, तो म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. या ठिकाणी 2020 लिहिलेलं आहे, ते चुकीचं आहे. या ठिकाणी 2019 पाहिजे होतं. म्हणून नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा आपण आजच्या एडिटोरियल आपल्या डिस्कशनचा भाग असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आर्टिकल सुरू करूया. तर बघा, पहिला आर्टिकल्स मी आपल्यापुढे घेऊन आलो, फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की बघा, आपण इकॉनॉमिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कितीही चांगली प्रगती करत असलो तरीही भारत आजही गरिबी, भूकमारी यासारख्या या प्रॉब्लेम्सना भेडसावत आहे. तर बघा, आर्थिकदृष्ट्या भारत कितीही चांगली प्रगती करत असला तरी गरिबी आणि असुरक्षितता, म्हणजेच काय आहे की फूड इनसिक्युरिटी, ही भारतासाठी चिंतेची बाब ठरली आहे. आता जागतिक भूक निर्देशांक 2021 नुसार असं म्हटलेलं आहे की भारताचा रँक हा जगामध्ये 116 देशांमधून 101 आहे. म्हणजे बघा, भारताचा क्रमांक हा खूप खाली आहे. आणि अन्न आणि कृषी संस्थेनुसार, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशननुसार जो अन्न किमती निर्देशांक आहे तो 30% वाढलेला आहे. म्हणजेच काय आहे की आपल्याला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी ज्या अन्नाच्या ज्या किमती आहेत, म्हणजे जे फूड अवेलेबल्स आहेत, याच्या किमती किती टक्क्यांनी वाढलेल्या आहे? 30% वाढलेल्या आहे. आता ही जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे हे आपले MPSCवाले विद्यार्थी समजू शकतात की त्यांना ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता जरी सरकार अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये जे अन्नाची कमतरता आहे ती कमी करण्यासाठी, किंवा जी आपल्या देशामध्ये असलेली गरिबी कमी करण्यासाठी, भूकमारी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मग त्या प्रयत्नामध्ये सरकारचे नेमकी इनिशिएटिव्ह कोणते राहिलेले आहेत? तर पहिला सरकारचा इनिशिएटिव्ह, जो इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे, तो म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. म्हणजे त्याला आपण आपल्या लेमॅन्स लँग्वेजमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो? राशनचे दुकानं सरकारने उघडलेले आहेत. त्याला आपण
स्वस्त धान्य केंद्र म्हणू शकतो किंवा आपण त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीसुद्धा असं म्हणतो. आणि सोबतच सरकारचा एक कायदा पण आहे, त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, 2013ला हा कायदा आलेला होता. आणि या कायद्याच्या माध्यमातून देशात अन्न सुरक्षा टिकवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. परंतु प्रॉब्लेम काय कोणत्या गोष्टीचा जात आहे माहिती आहे का? त्यामुळे बघा आपल्या इथे भ्रष्टाचार भरपूर प्रमाणामध्ये वाढत आहे. आपल्याला माहीत आहे की जे राशन देणारे लोक असतात, जेव्हा ज्यांच्याकडे हा डिपार्टमेंट दिलेला राहतो गावखेड्यामध्ये, शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तर या लोकांमध्ये भ्रष्टाचाराच्या भावना खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. हे लोक ज्यांना गरज नाही आहे त्यांनासुद्धा हे धान्य विकताना आपण बघितलेलं, म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. सोबतच काय आहे की देशाची लोकसंख्या पण थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता लोकसंख्या थांबत नाही आहे, त्यासोबतच काय आहे की ग्लोबल वॉर्मिंग सोबतच क्लायमेट चेंज होत आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमसुद्धा होत आहे. आता या सर्व गोष्टींमुळे काय होत आहे, आणि सोबतच आणखी एक प्रॉब्लेम सांगण्याचा झाला तो सध्याचा खूप रिसेंटली इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहे, तो म्हणजे जगामध्ये वॉर सुरू आहे. वॉर कोणाचं? रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर सुरू आहे. आता या सुरू असलेल्या वॉरमुळे प्रॉब्लेम काय झालेला आहे की जगभरामध्ये जे गहू एक्सपोर्ट करणे किंवा तांदूळ एक्सपोर्ट करण्याचे ज्या प्रोग्राम्स आहेत, यामध्ये अडथळा आलेला आहे. आता माहिती आहे काय, जर आपल्याला जर एखाद्या देशावरून एखादा माल बोलवायचा आहे, मग काय होतं त्यामध्ये की त्या वस्तूंच्या किमती भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत. वस्तूच्या किमती वाढण्याचं कारण हेच आहे की वस्तू अवेलेबल कमी आहे, कारण वॉर सुरू झालेला आहे. त्यामुळं जे मालांची देवाणघेवाण आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, हे प्रॉपरली होत नाही आहे. दॅट्स वाय वी आर फेसिंग प्रॉब्लेम ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. सो वी आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे महागाई भरपूर प्रमाणामध्ये वाढत आहे. आता अन्नधान्यांच्या किमती पण भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहे, आणि हेच एक आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी दिसून येत आहे. जेव्हा की सरकार चांगले प्रयत्न करत आहेत, परंतु कुठेतरी आपण तरी कमी पडत आहोत. तर पुढे आपण बघू की कोणते कोणते प्रॉब्लेम आपला देश या सगळ्या गोष्टींना भेडसावत आहे. आता अन्न सुरक्षा कायदा म्हणजे काय किंवा अन्न सुरक्षा म्हणजे काय? आता बघा, देशातील अन्न सुरक्षेचा मुद्दा हा बहुआयामी आहे. बहुआयामी म्हणजेच काय की तो मुद्दा जो आहे हा मल्टीफॅसेटेड आहे, म्हणजे फक्त काही एका दृष्टिकोनातून आलेला प्रॉब्लेम नाही आहे, किंवा हा जो मुद्दा आहे फक्त म्हणजे वन सायडेड मुद्दा नाही आहे. ज्या प्रकारे जगण्यासाठी हवा आवश्यक असते, त्याचप्रमाणे अन्नाची सुद्धा आपल्याला गरज असते. आता अन्न सुरक्षा म्हणजे फक्त 2 वेळेचं जेवण मिळणे असं म्हणू शकतो का? नाही. अन्न सुरक्षा म्हणजेच काय की आपल्याला देशामध्ये आपल्या अन्नाची काय आहे की अवेलेबिलिटी प्रॉपरली असली पाहिजे. म्हणजे काय आहे की आपल्या देशामध्ये जितके लोक आहेत तितक्या लोकांना प्रत्येकाला अन्न तेवढ्याच प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे, याची शाश्वती करून घेणे इम्पॉर्टंट आहे. ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच काय आहे की आता अन्न तर अवेलेबल आहे, परंतु सगळ्यांपर्यंत ते पोचते की नाही या गोष्टीची शाश्वती किंवा ही गोष्ट एन्श्युअर करणे आवश्यक आहे की प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत हे अन्न पोचत आहे की नाही. म्हणजे यामध्ये जसं मी आता सांगितलेलं आहे की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे राशनच्या दुकानामध्ये जर फेक बेनिफिशरीज जर जास्त वाढत असतील, तर कदाचित होऊ शकते की ज्या व्यक्तीला खरोखर या अन्नाची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत हे अन्न पोहोचणार नाही. म्हणजेच ॲक्सेसिबिलिटी आपल्याला एन्श्युअर करणे गरजेचं आहे. सोबतच तिसरं काय आहे की अफोर्डेबिलिटी, म्हणजे काय आहे की अन्न स्वस्तामध्ये अवेलेबल असणे गरजेचं आहे. आता त्याचंच एक कारण म्हणून पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम सरकारने आणण्याचं एक तेच कारण आहे की लोकांना कमी पैशामध्ये अन्नधान्य आपण अवेलेबल करून देत आहोत. बघा, हरित क्रांतीनंतर भारतामध्ये गहू आणि तांदूळाची उत्पन्नता कमी प्रमाणात राहिलेली नाही आहे. म्हणजे आपल्या इथे गहू आणि तांदूळ चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. म्हणूनच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये सरकार 2 रुपये किलोने 5 रुपये किलोने गहू तांदूळ अवेलेबल करून देताना बिलकुल मागे हटत नाही. तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी फेक बेनिफिशरीज आहे, ज्या ठिकाणी भरपूर भ्रष्टाचार आहे, तरी अशा वेळेस ज्या लोकांना खरोखर या अन्नाची गरज आहे त्या लोकांपर्यंत हे अन्न पोचत नाही आहे. म्हणजेच काय आहे की आणि ते लोक 50 रुपये किलो 30 रुपये किलो या भावाने ते विकत घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी ते अफोर्ड करू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी फूड सिक्युरिटी म्हणजे काय की लोकांना स्वस्तामध्ये अन्नसुद्धा अवेलेबल होणे, म्हणजे पहिले तर उपलब्धता असणे, त्यानंतर ते लोकांपर्यंत पोचणे आणि स्वस्तामध्ये पोचणे हे इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी कशामध्ये अवेलेबल आहे? अन्न सुरक्षेमध्ये. ठीक आहे, म्हणजेच 2 वेळचं जेवण फक्त असणे हेच महत्त्वाचं नाही आहे.
असं या ठिकाणी सांगायचं आहे. आता त्यानंतरचं आपण बघूया अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारतातील रचना. म्हणजेच काय आहे की व्हॉट आर द करंट फ्रेमवर्क, म्हणजे काय की आपला संविधान काय बोलतात, आपल्या देशामध्ये कायदे कानून काय आहेत कशा बाबतीत, अन्न सुरक्षेच्या बाबतीत, हे आता आपण बघूया. बघा, संविधानाने स्पेशली असं काय कुठे मेन्शन केलेलं नाही आहे की प्रत्येकाला अन्न मिळालंच पाहिजे, परंतु आर्टिकल 21 म्हणजे कलम 21मध्ये असं नमूद केलेलं आहे की प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे एव्हरीवन हॅज अ राईट टू लिव्ह विथ लिबर्टी. आता जर प्रत्येकाला जर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तर त्यामध्ये प्रत्येकाला अन्न मिळणे हा सुद्धा अधिकार आहे. इतर गोष्टी आवश्यक असणे, उपलब्ध होणे, ह्या गोष्टी पण समाविष्ट होऊ शकतात ना, कारण सन्मानाने जगणे म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टीची उपलब्धता चांगल्या पद्धतीनं होणे. आता बघा, सरकारने दुसरा काय आहे की बफर स्टॉक. आता बघा, आपल्या देशामध्ये अन्नधान्य खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रोड्यूस करतो आणि हे मार्केटमध्ये विकलं पण जाते. शेतकरी मार्केटमध्ये बाजारभावामध्ये विकतात. आता बघा, जेव्हा शेतकरी बाजारभावामध्ये विकतात तेव्हा सरकारकडून त्यांना काय दिलं जाते, मिनिमम सपोर्ट प्राईज, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, किमान आधारभूत किंमत. या किमतीमध्ये सरकार शेतकऱ्यांकडून हे अन्न विकत घेते. म्हणजे शेतकऱ्यांना या किमती म्हणजे अन्न सरकार देतात. आता बघा, शेतकऱ्यांकडे तयार झालेलं जे फूड ग्रेन्स आहे हे सरकार MSPने विकत घेते आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे जे गोदाम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, वेअरहाऊस म्हणतो. या वेअरहाऊसमध्ये ते काय करतात, स्टोअर करून ठेवतात. आता आता बघा, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे राशनचे दुकान, या दुकानामध्ये येणारा माल येतो कुठून, म्हणजे या दुकानामध्ये जे गहू तांदूळ येतात, डाळ येतात, ही डाळ येतात कुठून, तर हे येतात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच कोणतं, मराठीमध्ये त्यांना काय म्हणतो आपण, अन्न महामंडळ, भारतीय अन्न महामंडळ यांचे जे गोदाम आहे, यांच्या गोदामामध्ये हा जो अन्नधान्य माल नेऊन ठेवलेला आहे, हा माल प्रत्येक राज्यांमध्ये पोहोचवला जातो. हे जे गहू आहे, हे तांदूळ प्रत्येक राज्यामध्ये पोहोचवले जाते, जेणेकरून लोकांना ते स्वस्त्यामध्ये अवेलेबल होईल. कुठे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे या सेंटरला. आता बघा, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आता सांगितलेलं आहे की ओव्हर द इयर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम हॅज बिकम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसी. सरकारी ज्या योजना आहे, या योजनांचा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अतिशय महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. कारण या सिस्टममुळे किंवा या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे ज्या लोकांना अन्न उपलब्ध नव्हतं त्या लोकांनासुद्धा अन्न उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये सरकारचा प्रयत्न हाच राहिलेला आहे की जी गरिबी आहे ती कमी झाली पाहिजे. त्यानंतर बेरोजगारी कमी झाली पाहिजे. सरकारचा असा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. म्हणून अनेक वर्षापासून ही जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे चालवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचे अनेक प्रयत्न आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो रिगार्डिंग फूड सिक्युरिटी. आता बघा, अंडर द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम गहू, तांदूळ, साखर, केरोसिन यासारख्या वस्तू गरिबांना वाटण्यासाठी राज्य सरकारकडे दिल्या जातात, बरोबर, कारण राज्य सरकारच मग त्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममधून ते वाटणार ना. आता काही राज्य सरकार असे आहेत, हे गहू, तांदूळ, साखर, केरोसिन एवढंच न देता सोबत त्यामध्ये तेल, डाळ, मीठ, या मसाले यासुद्धा गोष्टी म्हणजे देण्यास सुरुवात केलेली होती. आपण असे न्यूजमध्ये आपण अनेक वेळा वाचलेला आहे. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 हा 13ला आलेला आहे. इट मार्क्स द पॅराडाईम शिफ्ट इन द ॲप्रोच फ्रॉम फूड सिक्युरिटी फ्रॉम वेलफेअर राईट्स ॲप्रोच. म्हणजेच काय आहे की यांच्यानुसार अन्न मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, बरोबर. आता या अंतर्गत जवळपास 75% गावातील लोक आणि 50% शहरातील लोकांना अन्न पुरवठा केला जातो. बघा, आपल्याला वाटत आहे की फक्त गावामध्येच लोकांना अन्न चांगल्या पद्धतीने अवेलेबल नाही आहे किंवा लोक अफोर्ड करू शकत नाही, परंतु ही परिस्थिती गावामध्येच नसून शहरांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे त्याच पद्धतीने आपल्याला दिसून येतात. म्हणजे शहरामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, शहरामध्ये सुद्धा बेरोजगार लोक आहेत, जे लोक 2 वेळचं अन्नसुद्धा मिळवू शकत नाही. मग याच प्रॉब्लेम्सचा सॉल्व करण्यासाठी सरकारने पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या माध्यमातून जवळपास 75% जे गावातील लोक आहेत यांना अन्न देण्याचा निर्धार केलेला आहे आणि देत आहे, आणि 50% जे शहरातील लोक आहे यांना सरकार अन्न पुरवठा करत आहे.
या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत. ठीक आहे. आता अंत्योदय अन्न योजना ही योजना तुम्ही न्यूजमध्ये ऐकलेली असेलच. आता अंत्योदय अन्न योजना यामध्ये काय आहे की गरिबातील गरीब व्यक्तीला जवळपास 35 किलोग्राम फूड ग्रेन्स म्हणजे जवळपास 35 किलोग्राम धान्य पुरवलं जाते. लक्ष ठेवत जा, कारण काय आहे की प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अंत्योदय अन्न योजना यामध्ये गरिबातील गरीबाला म्हणजे पुअरेस्ट ऑफ द पुअर विल रिसीव द 35 kg ऑफ फूड ग्रेन्स पर हाऊसहोल्ड म्हणजे प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक महिन्याला. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता जवळपास 6 ते 14 वयोगटातील, आता हा दुसरा पॉईंट आहे की 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला माहिती आहे प्रत्येक मुलांना पौष्टिक अन्न हे अंगणवाडी केंद्रामध्ये उपलब्ध करून दिले जाते. अंगणवाडी केंद्र तुम्ही लक्षात घ्या. अंगणवाडी केंद्रामध्ये कुठल्या वयोगटातील मुलांना 6 ते 14 वयोगटातील मुलांना पौष्टिक अन्न न्यूट्रिशियस फूड्स म्हणजे आणि त्या स्कीमचं काय नाव आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस सेंटर. या ठिकाणी 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक अन्न उपलब्ध करून दिलं जाते. आता बघा आव्हाने कोणते आहेत. बघा आतापर्यंत आपण बघितलं आहे की आपल्या देशामध्ये काय फ्रेमवर्क्स आहेत कशासाठीचे अन्न सुरक्षा एन्श्युअर करण्याचे. आता आपण बघू चॅलेंजेस. भारतामध्ये चॅलेंजेस कोणते कोणते आहे. बघा डेटिओरेटिंग सॉईल हेल्थ. आता देशातील 95% अन्न उत्पादन हे मातीवर अवलंबून असल्यामध्ये मातीची सुपीकता घडते. म्हणजेच बघा जी जे आपली जी माती आहे मातीचे आरोग्य आहे हे मातीचे आरोग्य दिवसेंदिवस घटत चाललेले आहे. कारण आपण आपल्या देशामध्ये जे प्रोडक्शन करत आहोत तर हे प्रोडक्शन पूर्णपणे जवळपास 95% प्रोडक्शन हे कशावर अवलंबून आहे मातीवर अवलंबून आहे. त्यामुळंच काय होत आहे आता आपण अन्न प्रोडक्शन करतो म्हणजे फक्त की अन्न प्रोडक्शन आपण नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीनं करतच नाही. तर त्यामध्ये आपण कशाचा वापर करतो त्यामध्ये खतांचा वापर आपण भरपूर प्रमाणामध्ये करत आहे. आता कित्येक वेळा तर आपण आपले जे झाडे आहेत हे झाडे पण तोडायला मागंपुढं पाहत नाही आहे आणि निसर्गसुद्धा आपले कर्तव्य दाखवण्यामध्ये काही कमतरता सोडत नाही. म्हणजे त्याला आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे नैसर्गिक ते कधी पूर आला कधी तुफान आला या सर्व गोष्टीमुळे मातीची जास्त धूप होते. आता मातीची धूप झाल्यामुळे पृथ्वीवरील जवळपास 1/3 म्हणजे 1/3 मातीची धूप झालेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता 2018मध्ये फॉल आर्मी वॉर्म ही जी पेस्ट आहे या पेस्टमुळे जवळपास जे मेज क्रॉप म्हणजे काय त्याला आपण काय म्हणतो मक्याचं पीक. हे जे 2018मध्ये जो फॉल आर्मी वॉर्म ही जी बिमारी आली होती या बिमारीमुळं काय झालेलं आहे जे मक्याचं पीक आहे पूर्णपणे काय झालं होतं नेस्तनाबूत झालं होतं. म्हणूनच भारताने 2019मध्ये काय केलं होतं हा जो मका आहे म्हणजे त्याला आपण मेज क्रॉप म्हणतो हा इम्पोर्ट केला होता. आता 2020मध्ये राजस्थान आणि गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये तोडी हल्ल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण लोकस्ट अटॅक म्हणजे काय की थवेचे थवे हे पिकांवर धावून येत होते आणि हे राजस्थान आणि गुजरातमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. जनरली हे जे लोकस्ट हमले झालेले आहेत भारतामध्ये हे लोकस्ट हमले जनरली आपण पाहिलेले आहे की हे आफ्रिकेमधून आलेले असतात. म्हणजे जे थवेचे थवे असतात पक्ष्यांचे हे कुठून आलेले आहेत हे आफ्रिकेमधून आलेले आहेत आणि जेव्हा आपल्या पिकांवर हे हमले करतात तेव्हा अक्षरशः पीक हे आपलं पिकांची पूर्णपणे नासधूस केली जाते. त्यामुळं आपल्या पिकांवर खूप जास्त असर होतो. आता सार्वजनिक वितरण प्रणाली अनेक आव्हानांना तोंड देत आहे जसे की भ्रष्टाचार. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम त्याला आपण लेमॅथ लँग्वेजमध्ये काय म्हणतो राशन स्वस्त धान्यांचे दुकान. या दुकानामध्ये भ्रष्टाचाराचा प्रॉब्लेम हा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. देशातील महाराष्ट्रातील बहुतेक विद्यार्थी हे काय आहेत एक गावखेड्यामधून आलेले विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकांनी बघितलेलं असेल आजूबाजूला आपल्या गावाच्या बाजूला किंवा आपल्या घराच्या बाजूला की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अवेलेबल आहे. आता तिथे होत असलेला भ्रष्टाचार तुमच्या कानावर कधी ना कधी पडलेलाच असेल म्हणून मी वेगळ्याच एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. सोबतच काय आहे की बनावट लाभार्थी आपल्याला माहीत आहे ज्यांना गरज आहे त्यांना कदाचित मिळत नाही परंतु ज्यांना गरज बिलकुल नाही म्हणजे सपोज त्याच्याकडे 50 एकर जमीन आहे परंतु तरी पण त्यांना काय मिळतं आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ते 2 रुपये किलो आणि 5 रुपये किलोनं मिळणारे गहू तांदूळ विकत घेऊन त्यावर
स्वतःचा गुजारा करत आहे. आता कमकुवत तक्रार निवारण यंत्रणा, त्याला आपण काय म्हणतो की वीक ग्रीवेन्स रिड्रेसल मेकॅनिझम. आता सपोज तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, काही तक्रारी असेल, मग तक्रारी हे तुम्ही कुठेतरी नोंदवणार. मग ही तक्रार नोंदवल्यानंतर प्रॉब्लेम असा आहे की तुमची तक्रार किती चांगल्या पद्धतीनं कन्सिडर केली जाते याबद्दलचं जे प्रॉब्लेम आहे, हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो सॉल्व करण्याची जी वृत्ती आहे ती आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण वीक ग्रीवेन्स रिड्रेसल मेकॅनिझम सिस्टम, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो कमकुवत तक्रार निवारण यंत्रणा. आता जर तुमची तक्रार चांगल्या पद्धतीनं लक्षात घेतली जात नाही आहे, तुम्ही केलेली कंप्लेंटवर जर काही सोल्युशन काढलं जात नाही आहे, तर मग त्याला आपण काय म्हणतो की हा पण एक काय आहे की एक आव्हानच आहे आपल्या देशातील अन्न सुरक्षा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आपण बघूया की भारतातील बहुतेक शेतकरी हे भरड धान्याला काय म्हणतो आपण कोर्स ग्रेन, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये जर समजून घेतलं कोर्स ग्रेन, तर भरड धान्य म्हणजे होते जसं की चना, मका, त्यानंतर वाटाणे. म्हणजे बहुतेक शेतकरी हे भरड धान्य करून गहू आणि तांदूळ पिकवण्याकडे वळलेले आहे. कारण गहू आणि तांदूळावर काय आहे की MSP चांगल्या पद्धतीनं अवेलेबल आहे. त्यामुळे भारताला मोठे नुकसान सोसावं लागत आहे. कारण कसं आहे, जर तुम्ही हे पिकवणार नाही, म्हणजे चना, मका, वाटाणे यासारख्या गोष्टी, म्हणजे त्यामध्ये आणखी आपण काय म्हणतो मोठ, हे जे भरड धान्य आहे याला भरड धान्य म्हणतात इंग्लिशमध्ये, यांना कोर्स ग्रेन म्हणतात. हे जर तुम्ही पिकवलं नाही तर कदाचित आता कसं आहे अवेलेबिलिटी कमी होऊन जाणार, कारण लोक पिकवणार नाही. मग पिकवलं नाही तर मग अवेलेबिलिटी कमी होणं, त्यामुळे काय त्याची किमती खूप जास्त वाढणार, कारण मागणी वाढेल ना. आता म्हणूनच हे काय की भारताला खूप नुकसान सोसावं लागत आहे. त्याला हे काय आव्हान आहे. एक भारतात येणाऱ्या एकूण पावसापैकी जवळपास 70% पाऊस हा मान्सूनमुळे येतो, बरोबर. आता मान्सूनमुळे हा पाऊस येतो, त्यातील 60% पाणी हे पेरणीकरता वापरले जाते. परंतु सध्या वाढत असलेल्या उष्णतेच्या लाटा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो हीट वेव्ज, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट, किंवा आपण त्याला इकडे हीट वेव्ज वाढत आहे, ठीक आहे, आणि पूर, यामुळे पावसाच्या वारंवारतेमुळे भरपूर बदल होऊन पावसाची अनियमितता वाढलेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण बघा ग्लोबल वॉर्मिंग भरपूर प्रमाणामध्ये वाढत आहे, पूर भरपूर प्रमाणात येत आहे. आता एखाद्या वेळेस ऊन तापते ती इतकी भयानक तापते की बाहेर आपण निघू शकत नाही, आणि पाऊस येते तर बघता मग पाऊसच येते. 8 दिवस झाले पाऊसच सुरू आहे. तर यासारख्या प्रॉब्लेम्सचं कारण तेच आहे की आपण ग्लोबल वॉर्मिंगचा नेमका प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. क्लायमेट चेंज हा नेमका प्रॉब्लेम आहे. परंतु हा प्रॉब्लेम असला तरी हा प्रॉब्लेम आपण भेडसावत आहोत. म्हणजेच काय आहे की पावसाची अनियमितता होत आहे. आता त्यामुळे शेतीतून होणारं उत्पन्न घटलेलं आहे ना, कारण त्याचा परिणाम कोणावर होणार, जर पाऊस वेळेवर येत नाही आहे आणि आला तरी इतका भयानक येतो की सगळं पीक वाहून घेऊन जातं. मग यामुळे नुकसान कोणाला होणार आहे, तो उत्पन्नावर परिणाम पडणार आहे. आता परिणामी जर उत्पन्नावर परिणाम पडला तर उत्पन्न कमी होणार. मग उत्पन्न कमी झालं तर आपल्या देशामध्ये जे लोकांसाठी आवश्यक असलेलं अन्नधान्य आहे याची कमतरता भासणार. आता कमतरता भासल्यामुळं असुरक्षितता, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो फूड इनसिक्युरिटी निर्माण होणार. म्हणजे हा काय आणखी एक आव्हान आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर खरीप पिकांची उपलब्धता भारतामध्ये वाढावी म्हणून सरकारने तुटलेल्या तांदळाची निर्यात बंद केलेली आहे. म्हणजे बघा, जेव्हा सरकार एखाद्या गोष्टीची निर्यात बंद करते, म्हणजे आपण दुसऱ्या देशामध्ये पाठवू शकत नाही, दुसरीकडे पाठवू शकत नाही. म्हणजेच काय आहे की मग याच्या मागचं कारण काय असते, लॉजिक काय आहे की सरकार निर्यात बंद का करते. कारण सरकारला निर्यात बंद करण्याचं कारण काय आहे की जर आपल्या देशातील माल जर दुसऱ्या देशामध्ये पाठवत राहू तर कदाचित होऊ शकते आपल्या देशामध्ये त्या मालाची कमतरता भासेल. म्हणजे जर तुटलेला तांदूळ आहे, आता बघा तुटलेला तांदूळ, तुम्ही विचार करणार या तुटलेल्या तांदूळाचं भारतामध्ये इतकं जास्त काय काम. याला आपण म्हणजे साध्या भाषेमध्ये जर पाहिलं तर याला आपण काही ठिकाणी कण्या असं म्हणतात, तांदळाच्या कण्या. तर या तांदळाचा वापर साऊथ इंडियामध्ये जे इडली वगैरे यूज केली जातात, इडली बनवली जातात, तर त्या म्हणजे साऊथ इंडियामध्ये इडली किती जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या तांदळाचा जास्तीत जास्त वापर साऊथ इंडियामध्ये केला जाते. परंतु सरकारने काय केलेलं आहे, हे जे खरीप पीक आहे याची निर्यात बंद केलेली आहे. निर्यात बंद केली आहे म्हणजे आता आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं अवेलेबल राहणार. आता अवेलेबल राहणार म्हणजे त्याच्या किमती पण कमी होऊन जाणार, कारण किमती ह्या पूर्ण आभाळाला टेकलेल्या होत्या. म्हणूनच सरकारने काय घेतलेला आहे, हा निर्णय घेतलेला आहे. आता कोविडमुळे आणि युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागल्याने महागाई वाढू शकते, बरोबर आहे.
महागाई वाढणार ना. महागाई वाढण्याचं कारण मी पुन्हा तुम्हाला सांगितलेलं आहे. कोविडमध्ये काय होत होतं की ज्या पद्धतीनं शेती करण्यासाठी आवश्यक खते बी बियाणे आपल्याला अवेलेबल असायला पाहिजे होते ते अवेलेबल होत नव्हते. आता त्यामुळं परिणामी काय होत होतं की आपल्याला आवश्यक जे पीक व्हायला पाहिजे होतं ते पीक होत नव्हतं. जरी आपल्या इथे शेतकरी शेतात जात होते परंतु तेवढं उत्पन्न होत नव्हतं. दुसरं कारण युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेला वॉर. आता या वॉरचा परिणाम असुरक्षिततेवर किंवा अन्न सुरक्षिततेवर कसा पडणार बघा. वॉर सुरू आहे म्हणजेच काय आहे की आपल्या युक्रेन आणि रशियामधून आपण अनेक अन्नधान्यांच्या वस्तू आपण आयात करतो. आता आयात करत असताना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वॉर सुरू असताना त्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल नाही राहणार. आता इझिली अवेलेबल राहणार नाही म्हणजेच आपल्याला जर एखाद्या देशामधून जर त्या गोष्टी मागवायच्या आहेत तर त्या गोष्टीची किंमत भरपूर जास्त राहणार. कारण आता आपण गरजेमध्ये आहो ना. आता त्या वस्तूची किंमत जर भरपूर प्रमाणामध्ये आहे तर आपण त्याला काय म्हणतो, महागाई वाढली. आणि त्याच्यासाठीचं कारण काय आहे, तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेला वॉर आणि कोविड. ठीक आहे. आता एकूण गहूपैकी 27% गहू हा रशिया आणि युक्रेनमधून येतो. मी आताच म्हटलेलं आहे की महागाई का बरं वाढणार वॉरमुळं. कारण एकूण जो गहू आपल्या जगामध्ये येतो त्यापैकी 27% हा जो गहू आहे हा कुठून येतो, रशिया आणि युक्रेनमधून येतो. हा पॉईंट अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रिलिम्ससाठी. त्यानंतरचं पुढे काय, आता नेमकं वे फॉरवर्ड याला आपण आपल्या मेन्सच्या लँग्वेजमध्ये आपण कन्क्लुजन म्हणतो की मग नेमकं काय केलं जाऊ शकते. आता ही जी फूड सिक्युरिटी आहे, अन्न सुरक्षितता आहे, हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणते ॲक्शन्स आपण घेऊ शकतो. तर म्हणून बघा, देशातील अन्न सुरक्षितता टिकवण्याच्या दृष्टीने आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने जैवतंत्रज्ञानाचा वापर करावा म्हणजे शाश्वत शेतीकडे वळावे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जैवतंत्रज्ञानाचा वापर करावा, बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला पाहिजे. त्यानंतर वॉटरशेड मॅनेजमेंट केलेलं पाहिजे, बायोटेक्नॉलॉजी, इंटेन्सिफाईंग वॉटरशेड मॅनेजमेंट आणि यूज ऑफ नॅनो युरिया, मायक्रो इरिगेशन फॅसिलिटीज. म्हणजे बघा आपल्या देशामध्ये अन्न सुरक्षा टिकवण्याच्या दृष्टीने उत्पादकता वाढवणे इम्पॉर्टंट आहे. आता प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी करण्याचा सल्ला आपण देऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय आहे की नॅनो युरिया, आतापर्यंत आपण युरियाचा भरपूर म्हणजे मिसयूज करत आलेलो, परंतु या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की युरियाचा अतिशय योग्य प्रमाणामध्ये वापर. त्यानंतर मायक्रो इरिगेशन करणे, परंतु काय आहे की मायक्रो इरिगेशन सिंचनाचा वापर करणे. आता ह्या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामध्ये येतात. आपण एवढं तरी आन्सर लिहिलं तरी भरपूर आहे. आता अचूक शेतीकडे वळावे. अचूक शेती म्हणजे कोणती शेती, त्याला आपण प्रिसिजन फार्मिंग असं म्हणतो. म्हणजे टुवर्ड्स प्रिसिजन फार्मिंग ॲग्रिकल्चर देर इज अ नीड टू इन्क्रीज द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे जर शेती करायची आहे तर शेती अशा पद्धतीनं करणे आवश्यक आहे की ज्यामध्ये बिलकुल अचूकता असली पाहिजे. घेतलेला प्रत्येक निर्णय हा अचूक ठिकाणी बसलेला पाहिजे. म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयानुसार त्याचं उत्पन्न हे चांगल्याच पद्धतीनं आलं पाहिजे. आणि असं जर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आवश्यकता कशाची आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची आवश्यकता आहे आपल्या शेतीमध्ये. त्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणाली, पुन्हा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर अतिशय जे भारतातील फूड इन्सिक्युरिटीचा जो प्रॉब्लेम आहे तो जवळपास 50% सॉल्व्ह होऊन जाईल. कारण सरकारने अवेलेबल भरपूर प्रमाणात करून दिलेलं आहे, परंतु या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार हा जर कमी करायचा असेल तर थेट लाभ हस्तांतर, म्हणजे त्याला आपण काय म्हणत होतो मागे आपण बघितलेला एका आर्टिकलमध्ये, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लोकांना गहू तांदूळ न पुरवता त्यांच्या अकाउंटमध्ये जर आपण डायरेक्ट पैसे पुरवले तर होऊ शकते ज्यांना ज्या गोष्टी आवश्यकता आहे ते विकत घेतील आणि पाहिजे तसं ते यूज करतील. बस एवढंच आपण ते या ठिकाणी सांगू शकतो. आता या टॉपिकवर, आता जो मी आपल्याला टॉपिक सांगितलेला या टॉपिकवर एक प्रश्न आहे. आता प्रश्न नेमका कसा आहे की तुम्ही वाचू शकता. डिस्पाईट कुठं गेलं प्रश्न 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 तर डिस्पाईट व्हेरियस मेजर्स टू ॲड्रेस द फूड सिक्युरिटी इन इंडिया, मेजर चॅलेंजेस रिमेन. म्हणजे भारतात अन्न सुरक्षिततेची विविध उपाययोजना करूनही मोठी आव्हाने कायम आहेत. गंभीरपणे विश्लेषण करा. बघा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं मी सांगतो. 2 तुकड्यामध्ये प्रश्न तुटलेला आहे.
कसा तुटलेला आहे की भारतात अन्न सुरक्षिततेची विविध उपाययोजना करूनही, म्हणजेच काय केलेलं आहे इथं करूनही म्हणजे सगळं झालं आहे ना, करून झाल्या सगळ्या गोष्टी. मग आपण ते एक्सप्लेन करायचं की नेमकं काय काय केलेलं आहे. इंट्रोडक्शन तर आपल्याला माहीत आहे की इंट्रोडक्शनमध्ये मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तशा गोष्टी लिहायच्या. त्यानंतर मग हे करूनही हे डिसिजन घेतले म्हणजे काय काय केलं, ठीक आहे. इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण काय काय केलं, आणि त्यानंतर आव्हाने आव्हाने पण सांगितलेली आहे, म्हणजे व्हॉट आर द चॅलेंजेस, ठीक आहे. आणि वे फॉरवर्ड, अशा पद्धतीने ॲन्सर त्याचं तयार आहे डायरेक्ट. म्हणजे आपण ॲन्सर लिहिणे काही मोठी गोष्ट नाही आहे, फक्त आपण प्रश्न जो विचारला आहे त्या पद्धतीने चालणे आवश्यक आहे. आता इंडिया बियॉन्ड अर्थ, आपण आता इंडियाचा परफॉर्मन्स कुठे इन आउटर स्पेस कसा राहणार आहे किंवा कसा राहिलेला आहे आतापर्यंत, ते आता आपण बघणार आहोत. बघा, अलीकडच्या काळात काही वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या भारताला स्पेसमध्ये काय आलेलं आहे, यश आलेलं आहे. म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या आणि ॲस्ट्रॉनॉमिकल दृष्ट्या भारताला काय भेटलेलं आहे, सक्सेस भेटलेला आहे इन दी आउटर स्पेस. म्हणजे अवकाशामध्ये भारताला काय भेटलेला आहे, सक्सेस भेटलेला आहे. आता या सक्सेसचा वापर आपण काय, आउटर स्पेसचा वापर भारत सिव्हिल म्हणजे नागरी आणि लष्करी उद्देशांच्या दृष्टीने सुद्धा चांगल्या पद्धतीने करत आहे. म्हणजेच काय बघा, सिव्हिल यूज करणे म्हणजे काय, आउटर स्पेसचा सिव्हिल यूज करणे म्हणजेच की जे सॅटेलाईट्स आहेत, आज आपल्याला टी व्हीवर प्रत्येक चॅनल एका बटनवर दिसतं आहे. तर हे बटनवर दिसण्याचा म्हणजे यामागचं टेक्नॉलॉजी कोणती आहे, कारण आपण आउटर स्पेसचा वापर करायला लागलेलो आहोत. म्हणजेच काय आहे की आपण सिव्हिल यूज करायला लागलेलो आहोत, ठीक आहे. आणि मिलिटरी यूज म्हणजे काय, लष्करी म्हणजे आपले जे देशाची मिलिटरी आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, या सर्वांसाठी सुद्धा आपण या सॅटेलाईटचा वापर करत आहोत. म्हणजे सपोज जर आपल्या नेव्ही आहे तर नेव्हीला जर एखादा इन्फॉर्मेशन जर पोचवायची आहे तर नेव्हीला जर इन्फॉर्मेशन लगेच पोचवायची असेल तर नेव्ही तर पाण्यामध्ये असणार ना, खूप दूर असणार. मग या नेव्हीपर्यंत जर आपल्याला इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर पोचवायची आहे तर आपण त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट होणार आहोत. म्हणजेच काय आहे की आउटर स्पेसचा आपण अशा पद्धतीनेसुद्धा वापर करत आहोत. म्हणजेच काय आहे की सिव्हिल पद्धतीने आणि लष्करी पद्धतीने आपण कशाचा वापर करत आहोत, ह्या आउटर स्पेसचा, बाह्य अवकाशाचा वापर करत आहोत. आता स्पेस आणि सैन्य यांच्यामधील समन्वयवादी दृष्टिकोन वाढत आहे. बघा, देर इज अ ग्रोईंग सिनर्जेटिक अप्रोच बिटवीन स्पेस आणि मिलिटरी. आता मी सांगितलं आहे की स्पेस आणि मिलिटरी, कारण आपण स्पेसचा वापर मिलिटरीसाठी चांगल्या पद्धतीनं करत आहोत, म्हणून त्यांच्यामध्ये कसा दृष्टिकोन वाढत आहे, समन्वयवादी दृष्टिकोन वाढत आहे, म्हणजे सिनर्जेटिक अप्रोच वाढत आहे. आता लष्कराचे प्रक्षेपण आता जमीन आणि समुद्रापुरते मर्यादित राहिलेलं नाही आहे. अमेरिका, चीन आणि रशिया यासारखे देश शस्त्रांचा वापर करून बाह्य अवकाशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी अमेरिका, चायना, रशिया या तर येणारच, कारण बाह्य जर आउटर स्पेसची गोष्ट जर सुरू आहे, आता इंडिया जर त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तर तुम्ही एक साधी गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की त्या ठिकाणी अमेरिका, चायना आणि रशिया यासारखे बलाढ्य देश अगोदरच पोहोचलेले असणार, आणि हेच देश या आउटर स्पेसवर काय स्वतःचा आपण काय म्हणू शकतो, कंट्रोल, वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आउटर स्पेस ट्रीटी, आता बघा, आउटर स्पेस ट्रीटी हा इम्पॉर्टंट आहे. आणि आउटर स्पेस ट्रीटी काय आहे हे आपण समजून घेऊच. तर देशांना पृथ्वीभोवती कक्षेत अण्वस्त्र वाहून नेणारी नेमकी कोणतीही वस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सामूहिक संवारण शस्त्रे ठेवण्यास मनाई करते. आउटर स्पेस ट्रीटीचं काम काय आहे की हे आता अनेक देश आहेत, आउटर स्पेस ट्रीटीमध्ये तुम्ही कोणतेही वेपन्स ठेवू शकत नाही. म्हणजे सपोज आता कसं आहे, आपण स्पेसमध्ये पोहोचलेलो आहो, मग स्पेसमध्ये पोहोचलो याचा अर्थ असा थोडी नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी घेऊन जाणार. म्हणजेच त्या ठिकाणी आउटर स्पेस ट्रीटीमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेपन्स घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. म्हणजे बघा, आपलं होऊ शकते ना, कारण आता कसं आहे, 2-4 सर्व इतके सारे देश स्पेसमध्ये गेलेले आहेत, प्रत्येकाने स्वतःचा सॅटेलाईट ठेवलेला आहे. जर प्रत्येकाने जर ठरवलं की मला त्याचा सॅटेलाईट पाडायचा आहे तर त्यासाठी काहीतरी वेपन्स लागणार, मग ते वेपन्स नेऊ न देण्याची
जे ट्रीटी आहे, ज्या ट्रीटीमध्ये मेन्शन केलेलं आहे, तर ते आउटर स्पेस ट्रीटी, या ट्रीटीमध्ये मेन्शन केलं आहे की कोणी पण वेपन्स घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे. अनियंत्रित सशस्त्रीकरण आणि भविष्यात अंतराळाचे सैन्यीकरण, म्हणजे अंतराळाचं सैन्यीकरण म्हणजे काय की अंतराळामध्ये वेपन्स घेऊन जाणे केवळ आंतरराष्ट्रीय शांततेसाठीच नाही, तर दळणवळण, नेव्हिगेशन, ब्रॉडकास्टिंग आणि रिमोट सेन्सिंग यासारख्या गंभीर नागरी अंतराळ आधारित पायाभूत सुविधांसाठी देखील गंभीर धोका निर्माण करू शकते. बघा तेच म्हटलेलं आहे ना की बघा आपण फक्त स्पेसचा वापर फक्त सिव्हिल यूजसाठी किंवा मिलिटरी यूजसाठी तर करत नाही, तर त्यामध्ये आपण बघा कम्युनिकेशनसाठी पण यूज करतो. म्हणजे आता कम्युनिकेशन म्हणजे आता मी सांगितलं की आपल्याला जे डायरेक्ट टी व्ही कनेक्शन मिळते तर ते सॅटेलाईटमुळे मिळते, म्हणजे हे कम्युनिकेशन. त्यानंतर नेव्हिगेशन म्हणजे जे सपोज एखाद्या जहाज जर समुद्रामध्ये अटकलेलं आहे, मग त्या जहाजापर्यंत जर जहाजापर्यंत एखादी इन्फॉर्मेशन जर आपल्याला पोचवायची आहे म्हणजे नेव्हिगेशन. त्यानंतर ब्रॉडकास्टिंग म्हणजे आता जर मी सपोज लाईव्ह जात आहो तुमच्या पुढे, मग लाईव्ह जाण्याचं कारण तेच आहे ना की कारण ब्रॉडकास्टिंग म्हणजेच काय की रिमोट सेन्सिंग. त्यानंतर रिमोट सेन्सिंगमुळे अनेक गोष्टी होतात. आता ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिकवायचे आहे कुठे आउटर स्पेसमध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी वेपन्स त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतो आपण सैन्यीकरण, अंतराळाचं सैन्यीकरण, वेपनायझेशन अँड मिलिटरायझेशन ऑफ स्पेस, म्हणजे स्पेसमध्ये तुम्हाला वेपन घेऊन जाणे अलाउड करता येणार नाही. आता त्यानंतर बाह्य अंतराळाच्या सैन्यीकरणाद्वारे काय समजले जाते बघा, म्हणजे व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दी मिलिटरीजायझेशन ऑफ आउटर स्पेस, म्हणजे जे आउटर स्पेसचं मिलिटरीजायझेशन होत आहे म्हणजे त्यामध्ये वेपन्स वगैरे घेऊन जात आहे, तर त्याच्यापासून तुम्हाला काय समजलं जाते बघा. अंतराळाच्या सैन्यीकरणामध्ये अंतराळ युद्ध क्षमता विकसित करण्यासाठी बाह्य अवकाशात शस्त्रे आणि लष्करी तंत्रज्ञानाची नियुक्ती आणि विकास यांचा समावेश होतो. बघा जर आता आपण जर म्हणत आहोत की अंतराळाचं सैन्यीकरण म्हणजे त्यामध्ये मग कोणत्या गोष्टी आल्यात, मग त्यांना त्यामध्ये युद्ध क्षमता विकसित करणे आली. आता जर सैन्य आपण जर स्पेसमध्ये घेऊन जात आहोत तर युद्ध क्षमता विकसित करणे आली. मग युद्ध क्षमता विकसित करणे म्हणजेच काय की तिथे शस्त्र आणि लष्करी तंत्रज्ञान घेऊन जाणे आणि त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्यांचा त्या ठिकाणी जाऊन विकास करणे, त्याला आपण काय म्हणतो मिलिटरीजायझेशन ऑफ आउटर स्पेस किंवा आपण बाह्य अंतराचं सैन्यीकरण असं म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर मिलिटरीजायझेशन ऑफ स्पेस इन्व्हॉल्व्स द प्लेसमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ वेपनरी अँड मिलिटरी टेक्नॉलॉजी इन आउटर स्पेस. ठीक आहे. and in order to develop space warfare capabilities. आता जमिनीपासून अंतराळातील युद्ध, आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मग या सगळ्या हे जे सैन्यीकरण होत आहे बाह्य अंतराळाचं, यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे जमिनीपासून अंतराळातील युद्ध म्हणजे पृथ्वीवरून उपग्रहावर हल्ला करणे, म्हणजे पृथ्वीवरून आपण सॅटेलाईटवर हमला करणे. त्यानंतर स्पेस टू स्पेस युद्ध म्हणजे जर जे सॅटेलाईट आहेत सपोज दोन देशांचे सॅटेलाईट स्पेसमध्ये आहे, एका सॅटेलाईटवरून दुसऱ्या सॅटेलाईटवर काय करणे हमला करणे म्हणजे स्पेस टू स्पेस युद्ध. त्यानंतर तथापि यातील तांत्रिकदृष्ट्या अंतराळ ते जमिनीवर युद्धाचा समावेश होत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो की बाह्य अंतराळातील जे सैन्यीकरण आहे तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहे, तर एक तर जमिनीवरून स्पेसमध्ये हमला करणे म्हणजे सॅटेलाईटवर हमला करणे, दुसरं सॅटेलाईट टू सॅटेलाईट हमला करणे. ठीक आहे. परंतु त्यामध्ये स्पेसमधून जमिनीवर हल्ला करणे इन्क्लूड होत नाही. हा प्रिलिमसाठी चांगला टॉपिक आहे, चांगला एक आपण काय म्हणू शकतो एक चांगला पॉईंट आहे. त्यानंतर आता ग्लोबल सिनारिओ ऑफ स्पेस मिलिटरायझेशन. आता अंतराळ सैन्यीकरणाची जागतिक परिस्थिती काय आहे, म्हणजे प्रत्येक देशाने कुठले पावले उचललेली आहेत, कशामध्ये अंतराळाच्या सैन्यीकरणामध्ये प्रत्येक देशाने कोणते पावले उचललेली आहेत. आता फ्रान्सने कोणता पाऊल उचललेला आहे, तर ॲस्ट्रेक्समध्ये पहिला अंतराळ लष्करी सराव आयोजित केला होता 2021 ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट आहे, MPSC वाले असो किंवा UPSC वाले असो, कारण जुळ्या लावण्यासाठी अतिशय चांगला आहे. त्यानंतर चीनच्या बाबतीत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत तिओनसांग स्पेस स्टेशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्टेशन बांधताना
चीनही आपले कायमस्वरूपी अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे. बरोबर. चंद्रावर 2024पर्यंत 6 लुनार आउटर स्पेसमध्ये ते जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 6 लुनार स्पेस. बघा हे फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट अमेरिकेने आपली युद्ध लढाई क्षमता मजबूत करण्यासाठी स्पेस फोर्स नावाच्या अमेरिकन सैन्याचा एक नवीन विभाग तयार केलेला आहे. कोणी केलेला आहे? स्पेस फोर्स नावाचा युनायटेड नेशनने केलेला आहे. सैन्यांचा अमेरिकन सैन्याचा एक नवीन विभाग तयार केलेला आहे. आता 1967च्या बाह्य अवकाश करार काय आहे? म्हणजे 1967चा जो आउटर स्पेस ट्रीटी आहे तो काय आहे? बाह्य अवकाश करार ज्यामध्ये चंद्र किंवा इतर खगोलीय वस्तूंवर संशोधनबाबतचे नियम सांगितलेले आहे. म्हणजे जर आपल्याला चंद्रावर जर काही संशोधन करायचं आहे किंवा म्हणजे चंद्राच्या व्यतिरिक्त पण इतर जे ग्रह आहेत या ग्रहांच्या बाबतीत तुम्हाला जर काही करायचं आहे किंवा त्यावर जर काही संशोधन करायचे आहे तर त्याबाबतचे नियम हे कशामध्ये सांगितलेले आहे? आउटर स्पेस ट्रीटीमध्ये सांगितलेलं आहे. आणि हाच करार आंतरराष्ट्रीय अवकाश कायद्याचा काय बनलेला आहे? एक बेस बनलेला आहे. म्हणजे दिस हॅज बीन बिकम द फाउंडेशन ऑफ इंटरनॅशनल स्पेस लॉ. म्हणजे आउटर स्पेस ट्रीटी फॉर्मली अ ट्रीटी ऑन विच एक्सप्लोरेशन अँड यूज ऑफ अ आउटर स्पेस ट्रीटी. म्हणजे तुम्ही आउटर स्पेसचा कशा पद्धतीनं वापर करू शकता याबाबतची इन्फॉर्मेशन हे कशामध्ये दिलेली आहे? बाह्य अवकाश करार म्हणजेच आउटर स्पेस ट्रीटीमध्ये सांगितलेली आहे. भारत हा बाह्य अवकाश करार यांचा भाग आहे की नाही असा जर प्रश्न या ठिकाणी विचारला तर इंडिया इज नॉट अ मेंबर ऑफ आउटर स्पेस ट्रीटी. ठीक आहे काय आहे? म्हणजे मी जे वाक्य सांगितलं होतं ते चुकीचं आहे. म्हणजे भारत हा बाह्य अवकाश कराराचा पक्ष आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. भारत हा आउटर स्पेस ट्रीटीचा भाग आहे. हा करार देशांना अण्वस्त्रे ठेवण्यास प्रतिबंधित करतो. म्हणजेच काय की जे वेपन्स आहे हे वेपन्स हे आपल्याला स्पेसमध्ये ठेवण्यासाठी मनाई करतो. ठीक आहे. शिवाय ते खगोलीय वस्तू म्हणजेच कोणत्या? जे काही सेलेस्टियल ॲटम्स आहेत म्हणजे जसं चंद्र आहे त्यानंतर आणखी आपण म्हणू शकतो बाकी ग्रह आहेत या वस्तूंवर अशा शस्त्रांचा वापर प्रतिबंधित करते. म्हणजे तुम्ही या शस्त्रांचा वापर ग्रहांवर करू शकत नाही. कारण जर तुम्हाला आउटर स्पेसमध्ये ट्रीटीमध्ये जर ॲक्सेस दिलेला आहे तुम्हाला जर जाऊ देत आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मग चंद्रावर हमला केला, कधी मर्क्युरीवर हमला केला, एखाद दिवशी म्हणून की सूर्यावर हमला करतो तर असं करता येणार नाही. म्हणजे खगोलीय वस्तूंवर तुम्ही काय करू शकत नाही? हमला करू शकत नाही. म्हणजे शस्त्रांचा वापर बिलकुल करायचा नाही. सूर्यावर तर करूच नाही शकत म्हणा, गेला का जडतात, पण तरी करायचा नाही. चंद्र किंवा बाह्य अवकाशात सर्व पक्ष करार केवळ शांततापूर्ण हेतूंसाठी त्याचा वापर कर. बरोबर आहे ना? जर तुम्ही शांततेपूर्ण कुठल्याही गोष्टीचा वापर करणार तर तुम्हाला कोणी कुठल्या गोष्टीची मनाई करणार नाही. पण जर तिथं जाऊन जर मस्ती करण्याचा प्रयत्न केला, सपोज एखादा जण गेला आउटर स्पेस ट्रीटीमध्ये तिथं जाऊन मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आता एक मूवी पाहिली आहे मार्टियन, तुम्ही पाहिली की नाही माहीत नाही, पण त्या मार्टियन मूवीमध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी आलू पिकवला त्याला वरतं जाऊन. आता तो जगण्यासाठी गेला होता, म्हणजे ॲक्च्युली तो त्या ठिकाणी राहूनच गेला, हरवला. जे स्पेस ट्रीटी होती म्हणजे जे स्पेस वरती गेलेलं होतं त्या स्पेसमध्ये तो वरती गेला आणि त्याच ठिकाणी राहून गेला. आता लोकांना बाकीच्यांना वाटला का तो त्याचा जीव गेला, मग ते बाकीचे परत आले, मग तो तिथंच राहिला. आता त्याला जगण्यासाठी तर काही लागलं, मग त्याने आलू पिकवणं सुरू केलं. आता त्यानं त्या ठिकाणी त्याचा वापर चांगला केला. बघा त्या ठिकाणी त्याची गरज होती म्हणून त्याने त्याच्या डोक्याचा वापर करून त्याच्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तूंचा वापर करून त्याने त्या गोष्टीचा म्हणजे त्या ज्या वातावरणाचा वापर चांगल्या पद्धतीने केला, म्हणून त्यामुळे एका चांगल्या गोष्टीचा शोध लागला. आता जर तुम्ही जर त्या ठिकाणी गेले हे सगळं काही घेऊन, स्वतःचा एक रॉकेट घेऊन गेले आणि त्या ठिकाणी म्हटलं काय आता आपण त्या ग्रहावर हमला करू, हे विनाकारण धंदे करण्याची त्या ठिकाणी परमिशन नाही आहे, असं या ठिकाणी कशामध्ये सांगितलेलं आहे? आउटर स्पेस ट्रीटीमध्ये म्हणजे बाह्य अवकाश करारामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जास्तीचे कामं बिलकुल करायचे नाही. आता अंतराळाच्या लष्करीकरणावर भारताची भूमिका काय आहे? आता नेमकं भारत काय म्हणते? म्हणजे भारत म्हणणार काय की तुम्ही असं काही करू नका बाबा, लष्करीकरण करू नका, जमीन हे नेऊ नका. म्हणजे आता अगोदर भारताने म्हटलं होतं की असं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे भारतात ऐतिहासिकदृष्ट्या अंतराळ हे त्याच्या नागरी अंतराळ संस्था म्हणजेच इस्रो, नागरी अंतराळ संस्था म्हणजे सिव्हिलियन स्पेस एजन्सीज म्हणजे आपली इस्रोचे एकमेव अधिकार क्षेत्र राहिलेले आहे.
आता अंतराळ सुरक्षेबाबत भारताने नेहमी शांततावादी, बघा आपण कसं आहे, आपण गांधीवादी लोक आहोत. आपण कुठेही जाऊ, जमिनीवर, पाण्यात आणि हवेत, आपण कोणता मार्ग यूज करणार? शांततावादी दृष्टिकोन ठेवला असून भारतातील सशस्त्रीकरण आणि लष्करीकरणाचा विरोध केलेला आहे. म्हणजे अंतराळातील जे सशस्त्रीकरण आतापर्यंत आपण ज्या गोष्टी करत होतो त्याचा काय केलेला आपण विरोध केला आहे. ठीक आहे, हे झाली आपली पहिली भूमिका, लक्षात ठेवा. आता गेल्या दशकापासून म्हणजे बघा 10 वर्षापासून काय सुरू आहे, भारताचा बाह्य अवकाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. म्हणजे भारताला आता दिसत आहे की सगळेजण वरतं चालले आणि आपण खाली जाऊ. आता राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे, म्हणजे आता बघा कारण काय दिलं आहे की राष्ट्रीय सुरक्षेचं चिंता म्हणजे बाकी सगळेजण वरतं जात आहे. आता मग वरती जाऊन सगळ्यांनी काय स्वतःची टेक्नॉलॉजी काय केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे. आता होऊ शकते की मग आपल्या देशावर ते पाळत ठेवल, लक्ष ठेवल. म्हणजेच काय निर्माण होणार त्या ठिकाणी, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नॅशनल सिक्युरिटीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आता हा जो प्रॉब्लेम, ही जी चिंता भारताला भेडसावत आहे, तर ते अधिक प्रेरित करत आहे भारताला कशासाठी, की आपण पण आता काही की नाही बाकीच्या देशांसारखं करावं. म्हणजे नैतिकतेवर आधारित धोरण निवडण्याऐवजी, म्हणजे नैतिकता कोणती आहे की आपण आउटर स्पेसमध्ये जाऊन तिथे वेपन्सचा वापर करू नये, वेपन्स आपल्याजवळ ठेवू नये. हे काय झाली, एक नैतिकता झाली, ही एक सामान्य बुद्धी झाली. परंतु आता ती नैतिकता धोरण निवडण्याऐवजी भारत काय म्हणते, बाह्य अवकाशाचा शांततापूर्ण वापर करण्यावर भर देत आहे. म्हणजे काय की आपण पण त्या ठिकाणी वेपन्स घेऊन जाणार, आपल्याकडे पण वेपन्स असणार, पण आपण त्याचा वापर कसा करणार, शांततापूर्ण. आता भारताने अद्याप सशस्त्रीकरण न करण्याचे आपले धोरण सोडले नसले तरी, म्हणजे बघा आपण काय म्हटलं होतं की आपण आउटर स्पेसमध्ये काय सशस्त्रीकरण करणार नाही, म्हणजेच आपण वेपन्स घेऊन जाणार नाही, मिलिटरीजायझेशन करणार नाही कुठं, स्पेसमध्ये. आता त्याला असे वाटले आहे की त्याची निष्क्रियता आणि बाह्य अवकाशातील समकालीन घडामोडीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या अंतराळ मालमत्तेचा अनेक प्रकारच्या धोक्यापासून ते असुरक्षित राहू शकते. म्हणजे आपण जर बिलकुलच सशस्त्रीकरण जर केलं नाही तर कदाचित आपले जे सॅटेलाईट्स आहेत त्यांना पण धोका निर्माण होऊ शकतो. काय आहे की बघा कधी कधी गरज असते की आपण आपल्याकडे असलेले वेपन्स यूज नाही करणार, पण चाकू घेऊन फिरायला काय हरकत आहे. जर एखाद्याने हमला, म्हणजे चाकू पाहून तर एका आजवळ येणार नाही ना. तर भारताचं तेच म्हणणं आहे की आपण जर मिलिटरायझेशन करून ठेवलं. आता बघा आपल्याकडे न्यूक्लिअर आहे, न्यूक्लिअर आपलं केव्हा बनलं, आपण 1974ला पहिला प्रयत्न केला आणि दुसरा प्रयत्न 1997ला केला, 1997ला दुसरा प्रयत्न केला. मग आपल्याकडे काय आहे की न्यूक्लिअर बॉम्ब आले. ठीक आहे, परंतु आता तिथं यूज थोडी नाही केला कोणावर, अजूनही यूज नाही केला आहे भारताने. परंतु आहे तर करी, आता आहे म्हणून तर पाकिस्तान चूप आहे, कारण भारताला त्यांना माहीत आहे की आपल्याकडे काय न्यूक्लिअर आहे. त्यांनी जर जास्त नाटक केलं तर आपण त्यांच्यावर काय सोडणार, न्यूक्लिअर सोडणार. पण येणार तर नाही कमीत कमी. तर त्याच पद्धतीची गोष्ट या ठिकाणी सुरू आहे. आता आउटर स्पेस सिटीमध्ये आपण समजा मिलिटरीजायझेशन केलं तर आपल्या सॅटेलाईटवर जर एखादा जर हमला करण्याचा विचार करत असेल तो करणार नाही, कारण त्यांना माहीत आहे की आपल्याकडे पण आहे. त्यांना म्हणा आपण जर त्यांच्यावर हमला केला तर कदाचित आपण पण इंडिया पण त्यांच्यावर हमला करू शकते, ही एक भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणजेच काय आहे की जी असुरक्षितता आपल्याला वर्त भासत होती ती आता भासणार नाही, म्हणजे जर आपण असं केलं तर. आता अलीकडील घडामोडी 2019मध्ये भारताने चीनच्या धोक्यांवर लक्ष ठेवून, बघा भारताने केलेलं आहे बरं, गंमत नाही आहे. 2019मध्ये भारताने काय केलं आहे की आपला पहिला सिम्युलेटेड स्पेस वॉरफेअर सराव इंड स्पेस एक्स केला. हे लक्षात ठेवा, काय भारताने पहिला सिम्युलेटेड स्पेस वॉरफेअर सराव, म्हणजे सिम्युलेटेड स्पेस वॉरफेअर सराव इंडिया स्पेस एक्स विथ चायनापासून जो धोका होणार होता त्यावर लक्ष ठेवून आपला पहिला सराव केला. आणि त्याच वर्षी उपग्रह विरोधी शस्त्र मिशन शक्ती, तुम्ही ऐकलेलं असेल की भारताने सॅटेलाईटवर हमला केलेला होता, मिशन शक्ती. ती याची काय केली, यशस्वी चाचणी केली. बघा आउटर स्पेस सिटीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही खालून वरती हमला करू शकता, तर त्या पद्धतीने भारताने केलं होतं. भारताला एक सॅटेलाईट दिसलेलं होतं, ते सस्पिशियस सॅटेलाईट होतं. म्हणजेच काय आहे की ते संदेहास्पद एक सॅटेलाईट होतं. त्या सॅटेलाईटवर भारताने काय केला आहे, हमला केला आहे जमिनीवरून. त्याला काय आपण मिशन शक्ती म्हणतो. आणि तसेच ट्राय सर्व्हिस डिफेन्स स्पेस एजन्सीच्या प्रक्षेपणाने लष्कराला नागरी जागेच्या सावलीपासून कायमचे दूर नेले आहे.
आता डिफेन्स स्पेस एजन्सीसाठी अंतराळ आधारित शस्त्रे विकसित करण्यात मदत करणार. आता बघा मग आता जे शस्त्रे तयार करायचे आहेत त्यासाठी आपण काय केलेलं आहे, डिफेन्स स्पेस एजन्सी तयार केलेली आहे. आता ह्या डिफेन्स स्पेस एजन्सी देखील स्थापन केली आहे. अंतराळ लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जावे लागेल, जसे की जमीन, पाणी, हवा आणि सायबर. म्हणजे आता बघा ज्या पद्धतीनं आपण जमिनीवर मिलिटरीचा यूज करतो, पाण्यावर मिलिटरीचा यूज करतो, म्हणजे जसं नेव्हीचा यूज करतो, हवेमध्ये नेव्हीचा यूज करतो, आपण एअरफोर्सचा यूज करतो, त्याच पद्धतीनं आता आउटर स्पेसचा पण आपण वापर करत आहोत मिलिटरीसाठी. म्हणजे आपण आता आपली मिलिटरी पण त्या ठिकाणी पाठवणार आहोत. म्हणजे आता कोणती मिलिटरी पाठवणार काय मी त्या ठिकाणी, कारण जमिनीवर तर आपण आर्मी वापरतो, पाण्यावर नेव्ही वापरतो, हवेमध्ये एअरफोर्स वापरतो. आता लष्कर आउटर स्पेसमध्ये कोणते वापरणार हे तर येणारा वेळच सांगेल. आता 2020मध्ये भारत सरकारने स्पेस डोमेनमध्ये खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अंतराळ विभागाच्या अंतर्गत इन स्पेस एक स्वतंत्र नोडल एजन्सी तयार करण्यास मान्यता दिली आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. इन स्पेस ही स्वतंत्र नोडल एजन्सी तयार करण्याची परमिशन भारताने दिलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बाह्य अवकाशाला धोका देणारी आव्हाने कोणती आहेत. आता बघा या ठिकाणी चॅलेंजेस. चायनाचा वाढता प्रभाव. आता चीनी अंतराळ उद्योग इतरांच्या तुलनेत वेगाने विकसित होत आहे. याने स्पेस डोमेनमध्ये यशस्वीपणे एक मजबूत स्थिती प्रस्थापित केली आहे. स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली बीड्यू लॉन्च करत आहे. आता नेव्हिगेशन प्रणाली अमेरिकेची कोणती आहे, GPS. चायनाची बीडीओ. आता चायनाचे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सदस्य चीनचे जागतिक स्थान भक्कम करून चीनच्या अंतराळ क्षेत्रात योगदान देतील आणि त्यात सामील होतील अशी शक्यता आहे. बघा चीनला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये ज्या कंट्रीज सपोर्ट करत आहे त्या कंट्रीज आउटर स्पेस ट्रीटीमध्ये सुद्धा चीनला सपोर्ट करतील अशी एक भीती आहे. स्पेस डेब्रीज वाढणे. आता स्पेस डेब्रीज वाढणे म्हणजेच काय की स्पेसमध्ये कचरापट्टी खूप जास्त वाढत आहे. आता कसं आहे येऊन प्रत्येक देश त्या ठिकाणी सॅटेलाईट पाठवत आहे. आता जो सॅटेलाईट खराब झालेला आहे तो सॅटेलाईट पूर्णपणे खाली येणार नाही. तर त्याचे काही जे भाग आहेत ते काय झालेले, हे आव्हाने सांगतो मी. अवकाशाला कोणते आव्हाने आउटर स्पेसमध्ये, कारण जास्त ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी करत आहोत तर त्या ठिकाणी म्हणजे युजलेस झालेले जे सॅटेलाइट्स आहेत पूर्ण खाली येणार नाही. मग ते काय करतात, अवकाशामध्येच फिरत राहणार. म्हणजेच काय की त्या ठिकाणी स्पेस डेब्रीज वाढत राहणार. आता वाढणारे गुप्तचर आधारित उपग्रह. आता मग त्या ठिकाणी पाठवलेला प्रत्येक सॅटेलाईट कुठे, आउटर स्पेस ट्रीटीमध्ये, हा काय फक्त कामासाठी पाठवला आहे काय, म्हणजे सिव्हिल यूजसाठी पाठवलेला आहे, कम्युनिकेशनसाठीच पाठवलेला आहे, नाही ब्रॉडकास्टिंगसाठीच पाठवलं असं नाही आहे. तर त्यासाठी अनेक सॅटेलाईट कशासाठी पाठवले आहे की बाबा बाकीच्या देशांनी कुठले सॅटेलाईट त्या ठिकाणी पाठवलेले आहे. म्हणजे काय का आपण त्याला आपण काय म्हणतो, हे बघा ग्रोईंग स्पाय बेस सॅटेलाईट. म्हणजे फक्त एक जासूस म्हणून पण त्या ठिकाणी पाठवतात. अनेक जासूस सॅटेलाईट त्या ठिकाणी आपण म्हणजे लोकांनी पाठवलेलं आहे. आणि एक ते आव्हानच आहे, कारण ते काय करतील, फक्त जासूसी करत आहे, याची इन्फॉर्मेशन त्याची म्हणजे चुगल्या करत आहे ते इनडायरेक्टली. आता बघा शस्त्र शर्यतीमध्ये जागतिक विश्वास ढासळत आहे. आता हे जे वेपन्स वाढत आहे, आता जागतिक विश्वास ढासळत आहे म्हणजेच काय की ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट याची कमतरता भासत आहे. बाह्य अवकाशाच्या सशस्त्रीकरणासाठी येणारी शस्त्रांची शर्यत ही अनिश्चितता, संशय, स्पर्धा आणि आक्रमकता निर्माण करू शकते, जे युद्धाला कारणीभूत ठरू शकते. बघा एवढं काही सगळं सुरू आहे ना, तर यामुळं बिलकुल युद्ध तर होणारच. म्हणजे युद्धाची चान्सेस पूर्णपणे वाटतात. संशय लोकांवर येणार, कारण कसं आहे, जर तुम्ही स्पाय सॅटेलाईट जर आउटर स्पेसमध्ये TTमध्ये पाठवताय, म्हणजे आउटर स्पेसमध्ये पाठवत आहे, तर त्यामुळं एकमेकांवर संशय निर्माण होणार. आता प्रत्येक देशच जर आउटर स्पेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे तर एक कॉम्पिटिशन निर्माण होणार, म्हणजे स्पर्धा होणार. आणि आक्रमकता म्हणजे काय की प्रत्येक देशाकडे काय ताकद आहे, मग त्या ताकदचा वापर करून ते एक आक्रमक होऊन डिसिजन घेणार. आता युद्धाला कारणीभूत ठरू शकते, पण युद्ध काही एवढ्या सहजासाठी होणार नाही. पण तरी आपण म्हणू शकतो की युद्ध होईल बा, कारण उत्तरमध्ये लिहायचं आहे. आता यामुळे वैज्ञानिक शोध आणि दळणवळणात गुंतलेल्यांनाही धोका निर्माण होईल. बघा आता आउटर स्पेस ट्रीटीमध्ये अनेक ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आपण नाव ऐकलेलं असेल, तर या ठिकाणी काही ठिकाणी शोध सुरू आहेत, वैज्ञानिक शोध सुरू आहेत. काही ठिकाणी दळणवळण म्हणजे वरतून खाली काही गोष्टी आणल्या जातात, सॅटेलाईट्स. किंवा आता हे जे सुरू आहे, म्हणजे आता जे आपण कम्युनिकेशन करतो, आपल्या इथे जे चॅनल्स वगैरे दिसतात, आपण जे डायरेक्ट सपोज दिल्लीमध्ये काहीतरी सुरू आहे ऑनलाईन,
ते आपल्याला आजही या ठिकाणी दिसू शकते. तर हे काय आहे की त्या ठिकाणी होत असलेलं दळणवळण आहे, कम्युनिकेशन आहे. आता हे कम्युनिकेशन यामध्ये धोका निर्माण होईल कशा, आता या सगळ्या कोणत्या गोष्टीमुळं, वेपनायझेशनमुळं. बाह्य अवकाशाचे वाढते व्यापारीकरण. आता कमर्शियलायझेशन होत आहे, कमर्शियलायझेशनच आहे ना. आता सपोज जर आपल्याला आज या ठिकाणी बसून जर न्यूज दिसत आहे, आता अनेक अशा कंपनीज आहेत त्यांनी स्वतःचे सॅटेलाईट त्या ठिकाणी पाठवलेले आहे. म्हणजे आणि कंपनींनी कशासाठी पाठवलेलं आहे की आपल्या, आणि कोणत्या कंपनीज, ह्या सगळ्या न्यूज एजन्सीज, न्यूज कंपनीजने स्वतःच्या काय आहे की सॅटेलाईटवर पाठवलेले आहे छोटे. आता कशासाठी की डायरेक्ट त्या सॅटेलाईटचा वापर करून ते आपलं काय आहे की आपलं प्रक्षेपण डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग डायरेक्ट करणार आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कमर्शियलायझेशन ऑफ आउटर स्पेस. आउटर स्पेसचं काय झालेलं आहे, कमर्शियलायझेशन झालेलं आहे. म्हणजे इंटरनेट सर्व्हिसेस इझिली अवेलेबल. आणि तुम्ही एक नाव ऐकलेलं असेल, जेफ बेझोस. तर यांनी काय केलं आहे, हे कशाचे आहे, जेफ बेझोस ॲमेझॉनचे CEO आहे. यांनी अवकाश पर्यटन म्हणजे स्पेस टुरिझम लॉन्च केलेला आहे. या स्पेस टुरिझममध्ये म्हणजे काय त्यांनी म्हटलं आहे की तुम्हाला स्पेसची सैर करायला लावणार. म्हणजे ते लोकांना वरती घेऊन जाणार स्पेसमध्ये. म्हणजे टुरिझम, त्यांना आता जमीन कमी पडायला लागली होती, त्यांनी अवकाशामध्ये स्पेसचं टुरिझम चालू केलं. आता हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. ऑक्सियम स्पेस हे आपले पहिले पूर्णपणे खाजगी व्यावसायिक मिशन लॉन्च केले आहे 2022मध्ये. स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल त्याच्या मार्गावर आहे. म्हणजे पहिलं जे खाजगी व्यावसायिक मिशन लॉन्च केलं होतं ते कोण केलं होतं, ऑक्सियम स्पेसने केलं होतं. आणि या ऑक्सियम स्पेसमध्ये खाजगी केलं होतं म्हणजेच काय की या ऑक्सियम स्पेसमध्ये काही कॅनडामधील आणि काही अमेरिकेमधील जे बिझनेसमॅन आहेत हे आउटर स्पेसमध्ये चाललेले आहेत, अवकाशामध्ये चाललेले आहेत. ठीक आहे. आता त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांनी ते आउटर स्पेसमध्ये फिरण्यासाठी चालले. आता भारताला पुरेशा संशोधन आणि विकासाद्वारे आपली अंतराळ क्षमता वाढवण्याची गरज आहे. वे फॉरवर्डमध्ये आपण हे म्हणत आहोत, बरोबर आहे. काय करण्याची गरज आहे भारताला, संशोधन आणि विकास. म्हणून त्यानंतर त्यामुळं काय होईल, भारताची अंतराळ क्षमता वाढण्याची गरज आहे. आता काली किलो ॲम्पियर लिनियर इंजेक्टर, म्हणजेच बघा या ठिकाणी काली किलो ॲम्पियर लिनियर इंजेक्टर इज बिईंग अ डिझाईन ॲज अ पोटेन्शियल रिस्पॉन्स टू एनी इनकमिंग मिसाईल. म्हणजे जर एखादी मिसाईल जर तुमच्या देशावर येत आहे तर ह्या मिसाईलला जर रिस्पॉन्स म्हणून त्याला जर समजा पाडून लावायचं आहे तर शांततेत बाधा आणणाऱ्या क्षेपणास्त्रांना संभाव्य प्रतिसाद म्हणून केली जात आहे. म्हणजे हे जे काली आपल्या देशामध्ये आणली जात आहे, इंजेक्टर आहे, हे किलो ॲम्पियर लिनियर इंजेक्टर त्याला असं म्हणतात. हे कशासाठी डिझाईन केलं आहे, जर एखादं मिसाईल आपल्या देशावर येत आहे तर त्याच्यावर आपण डायरेक्ट हमला करण्यासाठी काली आणत आहे. हे प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहे काली. तसेच भारत अमेरिका संयुक्त अंतराळ लष्करी सरावाची वेळ योग्य आहे जी भारताच्या संरक्षण भागीदाराला नवीन कक्षेत ढकलते. आता हे तर ठीकच आहे. भारत आणि अमेरिका ऑक्टोबर 2022मध्ये औली उत्तराखंड येथे युद्ध अभ्यासाची 18वी आवृत्ती आयोजित करणार आहे. बघा युद्ध अभ्यास मिलिटरी एक्झरसाइज कोणासोबत भारताचा आहे, युद्ध अभ्यास लक्षात ठेवा. युद्ध अभ्यास मिलिटरी एक्झरसाइज भारताचा आहे, US आणि इंडिया. मिलिटरी एक्झरसाइजेस इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम्समध्ये नेहमी विचारले जातात, MPSCमध्ये आणि UPSCमध्ये सुद्धा. आता अंतराळ संशोधनासाठी जागतिक बाजारपेठ आकर्षित करणे. भारत स्थानिक बाजारपेठ परिस्थितीत प्रतिभा पूल कमी खर्च. भारतात म्हणजे ॲक्च्युली काय आहे की भारतातील बाजारपेठेचा जर वापर आपण जर जागतिक संशोधनासाठी जर केला तर आपल्याला कमी खर्च लागणार. अभियांत्रिकी सेवा आपल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वस्त्यामध्ये अवेलेबल आहे असं आपण माझ्या ठिकाणी म्हणू शकतो. सर्वात किफायतशीर आणि मंगळावरील एकमेव यशस्वी मोहीम मंगळयानसारखे यश हे भारताला जागतिक पुरवठा साखळीत, म्हणजेच काय आहे की जे आपण त्याला काय म्हणतो ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एकत्रित करण्यासाठी आणि ब्रँड बिल्डिंग व्यायाम म्हणून तयार करू शकते. म्हणजे जर आपल्याला आपल्या जागतिक लेवलला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं आहे तर यासारखे जे
किफायतशीर म्हणजे स्वस्त्यामध्ये म्हणजे तयार केले जाणारे आणि मंगळावर जे आपण घेऊन गेलो तो मंगळयान यासारख्या मोहीम आपल्याला आणखी राबवणे आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण तसं काही करण्याची गरज आहे असं या ठिकाणी वे फॉरवर्डमध्ये आपण टाकू शकतो. तर एक प्रश्न आहे, तर टेकिंग इन टू अकाउंट द मिलिटरीजायझेशन ऑफ आउटर स्पेस क्रिटिकली ॲनालाइज द ग्रोविंग सिनर्जी बिटवीन स्पेस अँड मिलिटरी. तर बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की क्वेश्चन आपण कशाबद्दल डील करणार, टेकिंग इन टू अकाउंट द मिलिटरीजायझेशन ऑफ आउटर स्पेस. आता आउटर स्पेसचं मिलिटरीजायझेशन म्हणजेच काय की बाह्य अवकाशाचं सैन्यीकरण कशा पद्धतीनं होत आहे पहिले हे एक्सप्लेन करायचं. त्यानंतर अवकाश आणि सैन्य म्हणजेच स्पेस आणि मिलिटरी म्हणजे स्पेस आणि मिलिटरी यांच्यामध्ये कशा पद्धतीनं समन्वय आहे, म्हणजे यांच्यामध्ये सिनर्जी कशा पद्धतीनं वाढत आहे हे आपण त्यामध्ये समजून सांगायचं. आणि त्यानंतर मग आणखी काय करायला पाहिजे हे वे फॉरवर्डमध्ये आपण नेहमी म्हणतोच. तर त्यानंतरचा आहे रोड टू ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास. आता मानवाचा विकास म्हणजे फक्त आर्थिक विकास म्हणजे मानवाचा विकास आहे का, तर याचं उत्तर आपण असं म्हणू शकतो की बिलकुल नाही. मानवाचा विकास जर सर्वांगीण विकास करायचा आहे तर मानवाचा विकास, तर या आर्टिकलमध्ये आपण ती प्रत्येक गोष्ट बघणार आहोत. तर मानवतेचा विकास हा मानवी विकासाचा गाभा आहे. म्हणजे जर आपण जर ह्युमॅनिटीचा जर विचार केला तर ह्युमॅनिटीचा विकास करणे म्हणजेच आपण आणि हे मानवाच्या विकासासाठी एक गाभा बनलेला आहे असं म्हणू शकतो आपण. आता मानवी विकास म्हणजे फक्त संपत्तीमध्ये वाढ होऊन आर्थिक वृद्धी नव्हे. जसं मी आता सांगितलं की फक्त आपण जर पैशाने जर संपन्न झालो, पैसा आपल्याकडे भरपूर राहिला तर आपली मानवाचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो, असं बिलकुल नाही. कारण आपण पाहिलेलं आहे अनेक लोकांकडे भरपूर पैसा आहे परंतु आपण म्हणतो त्यांच्याकडे चणे आहे पण दात नाही, दात आहे पण चणेकडे, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण डोकंच नाही आहे. आता मानवी विकासाची संकल्पना ही कशी निर्माण होईल, म्हणजे काय की द कन्सेप्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इज मोर अबाउट एक्सपान्शन ऑफ अ फ्रीडम. म्हणजे मानव विकास, मानवाला जर स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे तर त्याला स्वतःच्या विकासाच्या स्वातंत्र्याचा विस्तार करणे आवश्यक आहे. एन्हान्समेंट ऑफ कॅपेबिलिटीज म्हणजे जे आपण जे काही करू शकतो तर ते करण्याची आपली काय की क्षमता वाढवणे, ठीक आहे. त्यानंतर सर्वांना समान संधी प्रदान करणे. जर तुम्हाला प्रत्येकाला जर या देशामध्ये जर समान संधी प्रदान नसेल तर कदाचित तुमची ह्युमन डेव्हलपमेंट करण्याची जी ताकद आहे किंवा आपण काय म्हणू शकतो जी की आपल्याला ॲक्सेस असलेली जी पद्धत आहे ती त्या पद्धतीनं आपल्या इथे अवेलेबल नाही राहणार नाही असं म्हणू शकतो. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होणार नाही जर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच तेवढ्या इझिली अवेलेबल जर नसेल तर. आता दीर्घ, निरोगी आणि समृद्ध जीवन सुनिश्चित करणे याबद्दल ते अधिक आहे. म्हणजे फक्त पैसा आपल्याकडे असणे म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट नाही, परंतु आपल्याला आपला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, जे आपल्याला फ्रीडम मिळालेलं आहे तर ते आपण आणखी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जगू शकू. त्यानंतर आपल्याला आपल्या ज्या काही क्षमता आहे, ज्या कॅपेबिलिटीज आहेत, म्हणजे कॅपेबिलिटीज कशातून, शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून जर आपल्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या वाढवणे, ते वाढवून आपल्याला प्रत्येकाला समान संधी ज्या मिळालेल्या आहेत त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करणे, निरोगी आयुष्य जगणे, या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार केला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो. आता 2030पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या 1.5 अब्जपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. भारताने आपली अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढवली असली तरी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDIमध्ये फारशी प्रगती झालेली नाही आहे. बघा, भारताची अर्थव्यवस्थाही वाढलेली आहे, भारताची लोकसंख्याही वाढत आहे, परंतु ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताने इतकी चांगली प्रगती केली नाही आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे मानव विकास अहवाल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2021-22ने भारतासाठी चिंताजनक स्थितीचे संकेत दिलेले आहे. म्हणजे काय की HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जागतिक क्रमवारीत 191 देशांपैकी म्हणजे आउट ऑफ 919 कंट्रीज भारत 2022मध्ये 132वर आहे, घसरला. आणि 1919मध्ये भारत 1929वर आणि 1920मध्ये भारत 131वर होता. तर हा प्रिलिम्समध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकते की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 2022मध्ये भारत कोणत्या स्थानी होता, 2019 साली भारत कोणत्या स्थानी होता आणि 2020 साली भारत कोणत्या स्थानी होता.
ठीक आहे. आता मानव विकास अहवाल म्हणजे काय, तर तुम्हाला अमर्त्य सेन वगैरे नाव माहीत असेल. अमर्त्य सेन आणि महबूब उल हक हे इंडियन सायंटिस्ट आहे, इकॉनॉमिस्ट आहे आणि हे बांगलादेशी. यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या मानव विकास अहवाल म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, जो फर्स्ट टाईम ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश झाला होता. या अहवालामध्ये विकासासाठी मानव केंद्रित म्हणजे ह्युमन सेंट्रिक दृष्टिकोन, म्हणजे मानव केंद्रित बिलकुल मानवाचा विकास झाला पाहिजे या पद्धतीचा जो दृष्टिकोन आहे, ही संकल्पना 1990मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये त्यांनी मांडली होती. कोणी? अमर्त्य सेन आणि महबूब उल हक. अमर्त्य सेन आणि यांनी मांडली होती. आता मानव विकास अहवाल, या अहवालामध्ये अंतर्भूत निर्देशांक म्हणजे कोणते कोणते इंडायसेस या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये कव्हर केले जातात. तर पहिला आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, दुसरा आहे इनइक्वेलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तिसरा आहे प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे लिंग विकास निर्देशक आणि जेंडर इनइक्वेलिटी म्हणजे लिंग असमानता निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आता डायमेन्शन्स अँड इंडिकेटर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तुम्हाला हे आता क्लिअर दिसत नसेल, परंतु एक लाँग टर्म आहे. नॉलेज आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये काय म्हटलेलं आहे की तुमचं जीवन कसं असलं पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे. सोबत त्यांनी काय म्हटलं आहे की तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे तुमचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे तुमचं जे जीवन जगण्याची जी एक पद्धत आहे ती कशी असली पाहिजे, अतिशय स्टँडर्ड असली पाहिजे, किंवा एक साधी जीवन जगण्याची एक पद्धती आपल्याला प्रत्येकाला असली पाहिजे, असं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टींचा PDF तुम्हाला मिळून जाईल त्या व्हिडिओच्या लिंकमध्ये. तर म्हणून मानव विकास निर्देशांकांच्या मूल्यमापनासाठी कोणत्या टीका आहेत, म्हणजे काय म्हटलं आहे की व्हॉट आर द क्रिटिसिझम्स फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता क्रिटिसिझम काय करायचं यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये, ट्रेड ऑफ बिटवीन द कंपोनंट्स म्हणजे घटकांमधील ट्रेड ऑफ. जेव्हा आपण हे मोजमाप नेहमीच तितकेच मौल्यवान असू शकत नाही, म्हणजे जे आता आपण जे म्हटलं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कशा पद्धतीनं मोजला जातो, म्हणजे कुठल्या गोष्टी असणे म्हणजेच आपण काय म्हणतो मानव विकास होईल, कुठल्या गोष्टी आपल्याकडे असल्या म्हणजे आपला मानव विकास होईल, ज्या गोष्टी आपण म्हणतो. म्हणजे हे जे मोजमाप करण्याचं जे एक माप दिलेलं आहे, जेव्हा हे मोजमाप नेहमीच तितकेच मौल्यवान असू शकत नाही, तेव्हा SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याच्या घटकांमधील ट्रेड ऑफ म्हणजे ज्या काही कमतरता गृहीत धरते आणि दरडोई आयुर्मान म्हणजे प्रत्येकाकडे दरडोई आयुर्मान आपण म्हणजेच काय म्हणतो आपण की हे ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वर्षाला किती काय कमावतो ते, आणि ग्लोबल नॅशनल इन्कमच्या वेगवेगळ्या संयोजनाद्वारे देश समान ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्राप्त करू शकतात. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जेवढ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की मानव विकासासाठी आवश्यक आहेत, फक्त तेवढ्याच इम्पॉर्टंट नसून आणखी गोष्टी त्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वर्षाला किती कमावतो या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत, या गोष्टी पण त्यामध्ये कन्सिडर केल्या गेल्या पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं आहे. आता हे जे काही आता सध्याची जे परिस्थिती आहे म्हणजे स्लो टू रिफ्लेक्ट रिसेंट पॉलिसीज, सध्या ज्या पॉलिसीज आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट मानव विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या कशा आहेत, सध्याच्या स्लो आहेत, अतिशय धीमे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हे मान्य केलं आहे, म्हणजे युनायटेड नेशन्सने मान्य केलेलं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे मानवी विकासाचे सर्वसमावेशक उपाय नाही. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जे काही सांगितलेलं आहे तर त्यानुसारच बिलकुल मानव विकासासाठी सगळं काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे असं म्हटलेलं नाही आहे. तर SDIच्या दीर्घकालीन बदल प्रतिबिंबित करते की उदाहरणार्थ आयुर्मान म्हणजे जर तुमचं जर इन्कम जर चांगल्या पद्धतीनं असेल आणि अलीकडील धोरणातील बदल आणि देशाच्या नागरिकांच्या जीवनातील सुधारणा प्रतिबिंबित करण्यास मंद आहे. आता बघा खूपच क्रिटिकल आहे कारण टेक्निकल आहे, थोडा टेक्निकल कसा आहे की ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की युनायटेड नेशन इटसेल्फ इवन ॲडमिट्स दॅट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज नॉट अ कॉम्प्रेहेन्सिव्ह मेजर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट.
म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे सगळं काही नाही आहे. म्हणजे जर मानवाचा जर विकास आपल्याला जर पूर्णपणे करायचा आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सांगितलेलं आहे तेवढंच नाही आहे. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिफ्लेक्ट्स लाँग टर्म चेंजेस. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये खूप दूरदूरच्या गोष्टींचा विचार केलेला आहे, परंतु आपल्याला शॉर्ट टर्म पण गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानवाचा विकास आहे की नाही हे सांगणारी एक आपण काय म्हणतो निर्देशांक नाही आहे असं या ठिकाणी कोणी म्हटलेलं आहे. ही अशी टीका केलेली आहे. कोणी केली टीका? युनायटेड नेशन्सने केलेली आहे. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे स्वतःहून मानव विकास करत आहे की नाही ही जी गोष्ट सांगते, या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर म्हणजे ह्या निर्देशांकावरच युनायटेड नेशन्सने टीका केलेली आहे. म्हणजे आता नेमका कशावर विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. मानव विकासाबद्दल भारतासमोरील आव्हाने कोणती आहेत? लिंग असमानता. बघा आता प्रिव्हेलन्स ऑफ जेंडर स्टेरिओटाईप म्हणजे लैंगिक रूढी आणि स्त्रियांच्या अपर हालचालींचा अभाव, यामुळे स्त्रियांना परंपरेने विकासापासून दूर ठेवले जाते. आणि कोविड-19च्या महामारीमुळे लैंगिक असमानता आणखी जास्त प्रमाणात वाढलेली आहे. आता बघा लिंग असमानता हे जे जेंडर इनइक्वेलिटी आहे हे प्रत्येक ठिकाणीच वाढलेली आहे. ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा पण ती काही दूर राहणार नाही. म्हणजे महिलांचा प्रॉब्लेम महिलांना या ठिकाणी पण प्रॉब्लेमच फेस करावा लागत आहे. म्हणजे सपोज जर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये जर आपण कन्सिडर करत आहोत की एक स्त्री आणि एक पुरुष, तर महिलांना आवश्यक त्या गोष्टी तितक्याशा प्रमाणामध्ये अवेलेबल नाही आहे जितक्याशा प्रमाणामध्ये पुरुषांना अवेलेबल आहेत. म्हणजे स्त्री जर आणखी स्वतःला एखाद्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, जर नवरा बायको जर काम करत असेल आणि जर बायको जास्त जर कमावत असेल, पत्नी जर जास्त पैसा जर कमावत असेल, तर नवऱ्याला ती गोष्ट टोचते. म्हणजेच काय ठिकाणी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की स्त्रियांच्या वरच्या हालचालींचा अभाव, म्हणजे त्यांना ते वरती जाऊच देत नाही. तर यामुळे लिंग असमानता या ठिकाणी दाखवलेली. आणि कोविड-19मुळे जास्तच, कारण महिला बिलकुल पण काय आहे की घरी बसलेल्या होत्या. आता पुरुष पण बसलेले होते, परंतु पुरुष काही कालांतरानं बाहेर निघाले, पण स्त्रियांना इतका सहजासहजी ते घरच्या कामावर लागल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या कामावर जाणे हे खूप कठीण झालेलं होतं. म्हणून हे जे पॅन्डेमिक आलेलं होतं कोविड-19, यामुळे लैंगिक असमानताही वाढलेली आहे असं म्हणू शकतो. महिलांचा आर्थिक सहभाग, म्हणजे बघा आर्थिक सहभाग म्हणजे काय की इकॉनॉमीमध्ये सहभाग, म्हणजे त्यांना तुम्ही आता वडिलोपार्जित जमीन हे मुलाला दिली जाते, पण त्याच्या मुलीला का बरं दिली जात नाही? म्हणजे त्यांचा महिलांचा आर्थिक सहभाग आणि संधी या संदर्भात नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण 2020-21च्या अहवालात असं नमूद केलं आलं आहे की भारतीय महिलांमधील श्रमशक्ती म्हणजेच काय की जे पार्टिसिपेशन आहे महिलांचं कशामध्ये, आपलं काय म्हणतो आपण त्याला, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे 2020-21 यामध्ये असं रिपोर्ट केला आहे की जे लेबर फोर्स पार्टिसिपेशनमध्ये महिलांचं जे प्रमाण आहे ते केवळ किती पर्सेंट आहे? 23.15% आहे. फक्त महिला 23.15% आहे आणि पुरुष किती पर्सेंट आहे? 57.75% आहे. लक्षात घ्या, महिला फक्त 23.15 आणि पुरुष 57.75% आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक लिंग अंतर अहवाल, त्याला आपण काय म्हणतो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2022मध्ये काय म्हटलेलं आहे की 146 देशांमध्ये भारताचा क्रमांक 135 आहे. म्हणजे आपण शेवटल्या रांगेत आहोत. आता नाव नोंदणी कमी. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळा सोडतात, त्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणात अडथळा निर्माण होतो. शाळा सोडण्याचं प्रमाण पण भरपूर प्रमाणात आपल्या इथे दिसून येतो. म्हणजे लो ग्रॉस एनरोलमेंट, शाळा सोडतात. आता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस यांनी काय म्हटलेलं आहे की फक्त विद्यार्थी शाळा सोडण्यामागे फक्त आर्थिक आणि सामाजिक कारणच कारणीभूत नसून दुसरं आणखी कोणतं कारण सांगितलं आहे की विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट पण कमी होत चालला आहे, विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. म्हणजे फक्त त्यांच्याकडे पैसा नाही आहे किंवा समाज त्यांना शाळेत जाऊ देत नाही किंवा समाजाने त्यांना ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, हाच ते एक कारण राहिलेलं नाही आहे. पण त्या व्यतिरिक्तसुद्धा दुसरे कारणं राहिलेले आहेत. ते कारणं असे आहेत की आता स्वतःच विद्यार्थी इंटरेस्टेड नाही आहे. कोविडमुळे आपण पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना अभ्यासापासून दूर केलेलं आहे. आता ते नेहमी घरी राहिलेले आहे, शाळा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडचा जो कल आहे तो कमी झालेला आहे.
म्हणून असं म्हणू शकतो की आता विद्यार्थ्यांनाच अभ्यासामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे कोण म्हटलेलं आहे? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण सर्वे, म्हणजेच काय की ते नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस यांनी जे सर्वेक्षण केलं, जो सर्वे केला, यामध्ये त्यांनी ही इम्पॉर्टंट गोष्ट म्हटलेली आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की आता विद्यार्थ्यांना इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. जेव्हा ते विद्यार्थ्यांना विचारतात की तुम्हाला शाळेत जायचं आहे, की ते विद्यार्थी सरळ म्हणतात आता काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे, आता आम्ही आमची सोय करून घेऊ. आत्मनिर्भर शिक्षणासाठी जिल्हा माहिती प्रणालीनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नसल्यामुळे शिक्षणाबद्दल अनास्था आहे. आता या ठिकाणी काय म्हटलं? अकॉर्डिंग टू द डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम एज्युकेशन, शिक्षण स्टुडंट्स डिसइंटरेस्ट टुवर्ड्स द एज्युकेशन. आता विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट नाही आहे ड्यू टू द लॅक ऑफ एज्युकेशनल अँड व्होकेशनल काउन्सिलिंग. बघा, काउन्सिलिंग म्हणजे काय आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादी गोष्ट समजत नाही आहे तर मग आपल्याला आपल्या प्रत्येक आता कॉलेज शाळामध्ये आपण बघतो की काउन्सिलिंगचे पिरियड्स राहत असतात. काउन्सिलिंगचे पिरियड्स कशासाठी? की नेमका विद्यार्थी कोणत्या प्रॉब्लेमपासून भेडसावत आहे किंवा विद्यार्थ्यांचा माइंडसेट कुठल्या पद्धतीनं जात आहे. आता हा जो विद्यार्थ्यांचा माइंडसेट आहे, कदाचित तो दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर काउन्सिलिंगमध्ये हे त्यांना समजून सांगितलं जाते की नेमका चांगला मार्ग कोणता, ते कुठल्या डायरेक्शननं जात आहे आणि कुठली डायरेक्शन बरोबर आहे आणि कुठली डायरेक्शन चुकीची, या पद्धतीची माहिती आपल्याला काउन्सिलिंगमध्ये दिली जाते. आता ही जी एज्युकेशनल काउन्सिलिंग आणि व्होकेशनल काउन्सिलिंग, एज्युकेशनल काउन्सिलिंग म्हणजेच की अभ्यासाबाबतची काउन्सिलिंग, म्हणजे नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी पुरवली जाते. पण व्होकेशनल काउन्सिलिंग म्हणजेच नेमका व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी व्यवसायात कसं. आता दिल्ली गव्हर्नमेंटची जर एक गोष्ट सांगायची झाली तर तर अरविंद केजरीवाल यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 रुपये दिलेले आहेत. तुम्ही यूट्यूब रील्स वगैरे पाहत असाल, त्यामध्ये दिसून येतात की नेहमी दाखवलं जातं की अरविंद केजरीवाल यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 रुपये दिलेले आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 दिले आहे म्हणजे त्याला आतापासून कशासाठी 2,000 दिलेले आहे? 2,000 दिलेले आहे कुठला तरी व्यवसाय सुरू करण्यासाठी, कुठला तरी इनिशिएटिव्ह स्टार्टअप सुरू करण्यासाठी. तर अनेक उदाहरणं अशा दिल्लीमध्ये झालेले आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यांनी 10 विद्यार्थ्यांनी सोबत येऊन 20,000 रुपये जमा केलेले आहे आणि 20,000 रुपयापासून त्यांनी एक अशी मशिनरी तयार केली, अशी एक टेक्नॉलॉजीचा वापर करून अशी एक गॅजेट तयार केलं की जे घरफोडी होत होती किंवा जे काही दुकानफोडी होत होती, दुकानफोडीमध्ये जे एक गॅजेट लावलं त्यांनी की सपोज चोरांनी जर दुकानाचा शटर उघडण्याचा प्रयत्न केला तर तो डायरेक्ट कोणाला जाईल, जे दुकानाचे मालक आहेत त्यांना जाणार. आता ही टेक्नॉलॉजी कशाने, ही विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 2,000 रुपये दिले आणि त्यातून त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय स्थापन केला. आता विद्यार्थ्यांना यानंतर कधी म्हणजे स्वतःचं शिक्षण संपल्यानंतर कोणाकडे नोकरी मागायला जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आता त्याच्याकडे स्वतःच एक नोकरी आहे. तो कदाचित होऊ शकते 2-4 लोकांना अगोदर आताच नोकरी देणं सुरू करेल. आता हे कशाचं आहे? व्होकेशनल काउन्सिलिंगमुळं असा एक फायदा होऊ शकतो. आता कुपोषण भरपूर प्रमाणामध्ये वाढत आहे. कुपोषण, माल न्यूट्रिशन, ठीक आहे. आता गरिबी भारतात भरपूर आहे, असमानता भरपूर आहे, अयोग्य बाल संगोपन म्हणजे काय की इम्प्रॉपर चाइल्ड केअर आणि फूड इन्सिक्युरिटी, अन्न चांगल्या पद्धतीने अवेलेबल नाही आहे, न्यूट्रिशियस फूड अवेलेबल नाही आहे. त्यामुळे भारतामध्ये जवळपास $10 अब्ज खर्च येतो. कशावर? या सगळ्या गोष्टींना डील करण्यामध्ये. भारतामध्ये असलेली गरिबी, भारतामध्ये होत असलेल्या असमानता, जे काही इम्प्रॉपर चाइल्ड केअर आणि फूड इन्सिक्युरिटी, या सगळ्यामध्ये खूप खर्च होतो आणि ज्यामुळे मानवी विकासामध्ये सुधारणा आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी होते. बघा, ज्या गोष्टीकडे खरोखर खर्च करण्याची आवश्यकता आहे, कारण ह्युमन डेव्हलपमेंट, एक तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा ह्युमन डेव्हलपमेंटचाच भाग आहे. जर तुम्हाला या गोष्टींवर खर्च करायचा आहे, म्हणजे जर तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट करायचं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे, यावर खर्च करण्याऐवजी भारताचे बेसिक प्रॉब्लेम्स अजून सॉल्व्ह झालेले नाही आहे. म्हणजे भारतामध्ये गरिबीच संपत नाही आहे. भारतामध्ये अजूनही असमानतेचा विकास, म्हणजे आपण जे सोशल फॅक्टर म्हणतो, हा जो असमानतेचा विषय आहे हा आजही संपलेला नाही आहे. अन्न असुरक्षितता म्हणजे 2 टाईमचं जेवण पण विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही, या लोकांना मिळू शकत नाही. मानव विकास तर पुढची गोष्ट झाली, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची त्याही पुढची गोष्ट झाली. बालमृत्यू पण भरपूर प्रमाणात होत आहे. आता जागतिक स्तरावरील 116 देशांपैकी भारताचा क्रमांक 101 आहे. कशामध्ये? भूक निर्देशांक म्हणजे काय की बघा, भूकमारी या ठिकाणी ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 101 आहे 116 पैकी. सामाजिक सुरक्षिततेचा अभाव, भारतातील सुमारे 88% श्रमशक्ती दैनंदिन मजुरी कामगार म्हणून कराराशिवाय कामावर घेतले जाते. म्हणजे बघा, सामाजिक सुरक्षिततेचा अभाव म्हणजेच काय की लॅक ऑफ सोशल सिक्युरिटी.
सोशल सिक्युरिटी कोणाला दिलं जाते? जर गव्हर्मेंट जॉबमध्ये असेल तर त्याला सोशल सिक्युरिटी दिली जाते. म्हणजेच काय आहे की सपोज जर त्याला जर काही बिमारी झाली असेल किंवा जर आता त्यांचे LIC पण असतात, इन्शुरन्स असतात, काही कमी जास्त झालं असेल त्याला, आता त्याच्या फॅमिलीला पण हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड केलं जाते. परंतु तेच जर या ठिकाणी जर असेल, म्हणजे काय की आपण काय म्हणू शकतो, कराराशिवाय, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काम करतात 88% हे तर कराराशिवाय आहेत. म्हणजे जे रोज दैनंदिन जे काम करतात 88% असे आहेत जे काम करणारे लोक असतात ज्यांना म्हणजे सोशल सिक्युरिटी बिलकुल प्रोव्हाइड केली जात नाही. सपोज जर त्यांचा काम करताना जर मृत्यू झाला तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु तेच जर सरकारी अधिकारी असेल, सरकारी व्यक्ती असेल, सरकारी कामगार असेल, तर काम करता करता जर तो कदाचित त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांना सरकारकडून काहीतरी कंपन्सेशन दिलं जाते, काहीतरी पैसा प्रोव्हाइड केला जाते. भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि टमटम कामगार त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला गिग वर्कर म्हणतो. गिग वर्कर म्हणजे काय? आता यातील बहुसंख्य अनौपचारिक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक सुरक्षितता उपलब्ध नाही. सामाजिक सुरक्षितता गिग वर्कर्सला उपलब्ध का बरं नाही आहे? गिग वर्कर्स म्हणजे कोण? फॉर एक्झाम्पल आपण ओला उबर चालवणारे लोक, हे कुठल्याही कंपनीकडे कामावर नाही आहे. हे कसं आहे, कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहे. हे 4 महिने कॉन्ट्रॅक्टर आहे, 4 महिन्यानंतर यांना कोणी विचारणार नाही आहे. त्यानंतर कोण? झोमॅटोवाले, हे आपल्याला फूड प्रोव्हाइड करणार, त्यानंतर त्यांना कोणी विचारणार नाही. म्हणजे त्यांना काय आहे की सामाजिक सुरक्षितता त्यांना उपलब्ध नाही आहे. म्हणजे त्यांना जर काही कमी जास्त झालं, समजा गाडी चालवताना जर ते पडले काही, त्यांना तितकीशी सामाजिक जे आपण काय म्हणतो सुरक्षितता अवेलेबल असली पाहिजे, सोशल सिक्युरिटी, ती सोशल सिक्युरिटी अवेलेबल नाही आहे. आता याच गोष्टी कमी कुठं पडत आहे? ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे आपण ह्युमन डेव्हलपमेंट का नाही आहे म्हणतो? आता कोविड-19 महामारीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनौपचारिक कामगार मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे? प्रभावित झालेलं आहे. इन्फॉर्मल वर्कर, बरोबर आहे ना? कारण कसं आहे, इन्फॉर्मल वर्कर म्हणजे त्यांच्याकडे काही प्रॉपर सिस्टम नव्हती, ते कोणाकडे पण कामाला जात होते. आता ते काम बंद झाले. आता काम बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे कायमुळे ते काय झालेले आहे? प्रभावित जास्त प्रमाणात झालेले आहे. त्यांच्या रोजगाराची हंगामी आणि औपचारिक कर्मचारी नियुक्ती काही संबंध नव्हता. म्हणजेच काय की कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होताच नाही, कॉन्ट्रॅक्ट नव्हता, ते फॉर्मल कोणाकडे कामावर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर काय झालेला आहे? जास्त परिणाम झालेला आहे असं आपण म्हणतो. आणि त्याचा परिणाम कशावर पडतो? ह्युमन डेव्हलपमेंटवर पडतो. मानवी विकासाशी संबंधित सरकारी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, त्यानंतर स्टार्टअप इंडिया, हे कशासाठी केलेलं आहे की सरकारने लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. असं कौशल विकास म्हणजे काय की स्किल डेव्हलपमेंट, लोकांमध्ये स्किल डेव्हलप व्हावं यासाठी. नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये, म्हणजे यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की म्हणजे शिक्षणाची पद्धती चेंज केलेली आहे. जे पॅटर्न होता जो अगोदरचा 1986मध्ये जो पॅटर्न होता आपल्या इथे शिक्षणाचा, तो चेंज करून आता नवीन शैक्षणिक धोरण स्थापन केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी पॅटर्न चेंज केलेला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, म्हणजे या ठिकाणी इन्शुरन्स, सपोज जर काम करता करता जर एखाद्या व्यक्तीला काही कमी जास्त इजा वगैरे झाली तर ती काय की इन्शुरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. आयुष्मान भारत म्हणजे काय की हे हेल्थशी रिलेटेड स्कीम आहे, सरकारने आणलेली आहे. प्रत्येक फॅमिलीला 5 लाख रुपये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. सेकंडरी आणि टर्शरी प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व केले जाणार. आता नेमकं वे फॉरवर्ड काय असणार? आर्थिक सामाजिक आणि आर्थिक विकास यांच्यातील संबंध, म्हणजे एक नेक्सस बिटवीन इकॉनॉमिक, सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता बघा, आर्थिक वाढ, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास घट्ट सहसंबंधी आहे. हे कसं आहे? एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे आर्थिक वाढ होणे, सामाजिक वाढ होणे, पर्यावरणीय वाढ होणे हे एकमेकांशी संबंधित. आता मूलभूत सुधारणासाठी एक प्रमुख भूमिका बजावते. म्हणजे एक इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल आणि एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट हे काय की टाईटली कोरिलेटेड आहे आणि प्ले अ मेजर रोल इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ बेसिक लिव्हिंग कंडिशन इन इंडिया. बरोबर आहे. सामाजिक आणि आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या एकांतात सोडवणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय पैलू हे निसर्ग आधारित उपायांद्वारे समकंत्री नियोजन करून सोडवावे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी की एक होमोसेंट्रिक प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. आता पोहोच, श्रेणी
आणि करारावर आधारित धोरणे. अमर्त्य सेन यांनी हे धोरण सांगितलेलं आहे. विकासाचं उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं आहे, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट जर आपल्याला करायचं आहे, तर सरकारी धोरणांनी 3 Rवर लक्ष देणे केंद्रित करणे आवश्यक आहे. म्हणजे 3 R कोणते? पहिला R आहे रीच, म्हणजे आपण रीच ऑफ द रिजन, म्हणजे आपण लोकांपर्यंत का बरं पोचलं पाहिजे. रेंज, आपण किती प्रमाणात पोचलं पाहिजे, किती दूरपर्यंत. द वे अँड मीन्स, म्हणजे आपला रस्ता काय असला पाहिजे आणि आपलं कारण काय असलं पाहिजे लोकांपर्यंत पोचण्याचं, म्हणजे लोकांचा डेव्हलपमेंट व्हावं हा जो उद्देश आहे आपला, तर हा उद्देश क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर रिझन, प्रायोरिटी. आता नेमकं आपण प्रायोरिटीवर प्राधान्य कोणत्या लोकांना दिलं पाहिजे, कुठल्या लोकांकडे आपण जास्त पोचलं पाहिजे, कुठल्या लोकांना खरोखर ह्युमन डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. सामाजिक आर्थिक समावेश म्हणजेच काय की देर इज नीड टू कॉन्सन्ट्रेट टू एफर्ट द स्ट्रीमलाईन द मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी. जे समाजातील जे उपेक्षित वर्ग आहे, या उपेक्षित वर्गाला सुव्यवस्थित करण्याचे जे प्रयत्न आहे, तर ते सर्वात पहिल्यांदा त्या लोकांना आपण काय की या सर्व गोष्टींमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. त्यांची आपल्याला ओळख होणे आवश्यक आहे. त्याला त्यांची ओळख प्रॉपर होणार, त्यानंतरच आपण काय की त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता व्हाईल इंडिया हॅज मल्टिप्लाइड इट्स इकॉनॉमी बाय मेनी फोल्ड, इट हॅज नॉट मेड मच प्रोग्रेस ऑन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. भारताने आपली अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढवली असतानाही SDIमध्ये फारशी प्रगती झालेली नाही आहे. आता बघा, हा प्रश्न नेहमीच इम्पॉर्टंट ठरलेला आहे की आपण इकॉनॉमीमध्ये जरी आपण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहोत, इकॉनॉमी आपली चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, परंतु ह्युमन डेव्हलपमेंट हा आजही माहीत आहे का इतका किचकट टॉपिक का राहिलेला आहे ह्युमन डेव्हलपमेंट. कारण ह्युमन डेव्हलपमेंटबद्दलची क्लिअरिटी इतक्या जास्त प्रमाणामध्ये आजही भारतामध्ये आहेच नाही. म्हणजे नेमका मानव विकास म्हणजे काय. अमर्त्य सेन, महबूब उल हक यांनी खूप प्रयत्न केले समजून सांगण्याचा, परंतु नेमका मानव विकासासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, नेमका मानव विकास म्हणजे काय, या बाबतीतली क्लिअरिटी जास्त नाही आहे. त्यामुळं आजही आर्टिकल्स शिकवत असतानासुद्धा अनेक गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत ज्या कधी म्हणतात की ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये येतात, काही म्हणतात की ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये होत नाहीत. फक्त एवढी गोष्ट क्लिअर आहे की भारताची इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं वाढत असूनसुद्धा भारतामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम भेडसावत आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम भेडसावत आहे तर बेसिकली आपण एवढंच म्हणू शकतो की आपल्या इथे गरिबी भरपूर प्रमाणात जास्त आहे. आपल्या इथे शिक्षण चांगल्या पद्धतीनं इतक्या पद्धतीनं सगळ्यांना अवेलेबल नाही आहे. आपल्या इथे फूड इनसिक्युरिटी अजूनही शिल्लक आहे, म्हणजे अन्नाची कमतरता लोकांना भासत आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ह्युमन डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये कमी आहे, एवढं आपण चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. पण जे बाकी डिटेल आहे, म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये फारशी प्रगती झालेली नाही आहे. तर हेच म्हटलेलं आहे त्यांनी की नेमकं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येणार. कारण यांच्यावर टीका तर युनायटेड नेशन्स स्वतः करते की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आवश्यक नाही आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससाठी, म्हणजे मानव विकासासाठी. यांच्यावर स्वतःच ती टीका करते. आता मग भारताची प्रगती यामध्ये नाही झालेली आहे. आता मग याचं उत्तर तर आपल्याला लिहिणं आहे की ते सांगणं आहे पहिल्यांदा की भारताने आपली अर्थव्यवस्था कशी वाढवली आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भारत कशा पद्धतीनं पुढं आहे आणि ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये कसा कमी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणे गरजेचं आहे. आता हे ॲन्सर जे सांगितली अगोदर आर्टिकल घेतलेलं आहे त्या आर्टिकलमध्ये सगळं तेच मेन्शन केलेलं आहे. आता त्यानंतरचा लास्ट आणि इम्पॉर्टंट आणि इझी एक आर्टिकल आहे, तो म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. त्याला नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 आपण असं म्हणतो. आता नेमका हा नागरिकत्व सुधारणा कायदा हा न्यूजमध्ये का बरं आलेला आहे, कारण यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे की व्हॉट इज द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ अ सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. म्हणजे संविधानिकदृष्ट्या वैध आहे की नाही, घटनात्मकदृष्ट्या वैध आहे की नाही, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कुठे, सर्वोच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे. तर या कायद्यातील नेमक्या तरतुदी कोणत्या आहेत, मेजर प्रोव्हिजन्स हे कोणत्या हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तर 2019ला कॉन्स्टिट्युशन आपलं सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा अमेंड केला. कोणत्या ॲक्टला अमेंड केलेला यांनी, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 1955. ठीक आहे. आता अलाउइंग द इंडियन सिटिझनशिप कोणाकोणाला, म्हणजे या ॲक्टमध्ये कोणाकोणाला नागरिकत्व दिलं गेलेलं आहे, हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन,
पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना, जे मायनॉरिटीज आहेत, मायनॉरिटीजला आपण काय म्हणतो, अल्पसंख्याक, यांना नागरिकत्व दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे लोक कोण आहेत, जे त्यांच्या देशामधून पळून आलेले आहेत, मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीजमधून, जसं की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून ते लोक काय आलेले आहेत, पळून आलेले आहेत. आणि केव्हा, बिफोर 2014च्या अगोदर, डिसेंबर 2014च्या अगोदर ते काय या 3 देशांमधून पळून आलेले आहेत. आणि हे 3 देश कोणते आहेत, मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीज आहेत. आणि जे लोक कोणते आहेत, 6 वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. कोणता धर्म आहे, हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी आणि ख्रिश्चन. आता परंतु द ॲक्ट एक्सक्ल्यूड मुस्लिम, परंतु हे या ॲक्टमध्ये मुस्लिमांना कन्सिडर केलं जात नाही. म्हणजे जर मुस्लिम जर आपल्या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करत असणार किंवा जर ते त्यांना आपण सिटिझनशिप देणार नाही, असं या ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे. आता अंडर द सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 यामध्ये काय म्हटलेलं आहे, मायग्रंट, बघा या ठिकाणी बघा, तर हे जे स्थलांतरित आहेत या स्थलांतरितांना 6 वर्षात जलद गतीने भारतीय नागरिकत्व दिलं जाईल, दुरुस्तीने देखील असं एक शिथिल केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मायग्रंट हू एंटर्ड इंडिया बाय डिसेंबर 31, 2014, म्हणजे 2014ला जो भारतामध्ये आलेला आहे आणि हॅड सफर्ड अ रिलिजियस परसिक्युशन, म्हणजे धार्मिक छळ त्याच्यावर झालेला आहे. तर तो जर 2014 मध्ये जर भारतामध्ये आलेला आहे आणि कुठल्या कंट्रीजमधून, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, तर त्याला सिटिझनशिप दिली जाईल या नवीन कायद्यानुसार, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता दिस टाईप ऑफ मायग्रंट्स, पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की भारतामध्ये सिटिझनशिप ही 4 पद्धतीने दिली जाते. पहिली पद्धत आहे बाय बर्थ, दुसरी आहे डिसेंट, तिसरी आहे रजिस्ट्रेशन आणि चौथी आहे नॅचरलायझेशन. बर्थ म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जर त्यांचे जर पेरेंट्स जर आपल्या देशामध्ये जर जन्माला आले असतील तर, आणि तो पण त्याचा पण जन्म भारतामध्ये झाला आहे, तर त्या पद्धतीने आपण त्याला काय देतो, सिटिझनशिप देतो. तिसरा आहे डिसेंट, जर एखाद्या व्यक्तीचा जर जन्म जर भारताच्या बाहेर झालेला आहे परंतु त्याचे जे पूर्वज आहे ते जर भारतामधले आहेत, तर ते कदाचित त्याला मग आपण सिटिझनशिप देऊ, असं या ठिकाणी म्हटलं जाते. तिसरी पद्धत आहे रजिस्ट्रेशन, जर एखाद्याने रजिस्ट्रेशन केलं आणि जे आवश्यक जे काही कंडिशन्स आहेत, या कंडिशन जर फुलफिल केल्या तर आपण त्या व्यक्तीला काय देतो, सिटिझनशिप देतो. आणि चौथी पद्धत आहे नॅचरलायझेशन. नॅचरलायझेशन म्हणजे ही पद्धत आहे नैसर्गिकरित्या. आता दिस टाईप ऑफ मायग्रंट्स विल बी ग्रँटेड फास्ट ट्रॅक इंडियन सिटिझनशिप इन 6 इयर्स, म्हणजे यांना 6 वर्षामध्ये भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. आता अमेंडमेंट ऑल्सो रिलॅक्स द रेसिडेंट्स रिक्वायरमेंट फॉर द नॅचरलायझेशन ऑफ दिस मायग्रंट फ्रॉम 11 to 5, म्हणजे जर त्यांना जर भारतामध्ये जर नागरिकत्व देण्याचं भारतानं ठरवलेलं आहे, तर अगोदर ज्या वर्षी म्हणजे त्यांना 11 ते 12 वर्ष भारतामध्ये राहणे आवश्यक होतं, तर आता त्यांना फक्त किती वर्ष राहणे आवश्यक आहे, फक्त 5 वर्ष भारतामध्ये जर ते राहिले असतील अगोदर, तर त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा सवलत, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत नैसर्गिकीकरणाद्वारे म्हणजे नॅचरलायझेशननुसार नागरिकत्वासाठी आवश्यक असलेली एक अशी अट आहे की अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये तसेच 12 महिन्यांमध्ये तसेच मागील 14 वर्षापैकी 11 वर्षासाठी भारतात वास्तव्य केले असावे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे जर अर्जदार म्हणजे नॅचरलायझेशननुसार जर 14 वर्षापैकी 11 वर्षासाठी जर भारतात वास्तव्य केले असेल, जो रेसिडेन्स भारतामध्ये जर राहत असेल 11 वर्षापासून, तर त्याला नागरिकत्व दिलं जाईल. जर अर्जदार वरील 3 देशांमधून असेल, कोणते 3 देश, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, आणि 6 धर्मांमधून असेल, धर्मापैकी 6 धर्मांमधून असेल,
तर हा सुधारणा कायदा दुसरी आवश्यक असणारी जी हे आवश्यक आहे की 11 वर्ष पाहिजे आहे ना, 11 वर्ष वास्तव्य. तर 11 वर्षापैकी फक्त 6 वर्ष वास्तव्यासाठी असला तरी चालून जाईल. म्हणजे 6 वर्ष जरी भारतामध्ये राहिला तरी त्याला आपण काय सिटिझनशिप देऊन देऊ. आता बेकायदेशीर स्थलांतर. बेकायदेशीर स्थलांतर म्हणजे काय की कायद्यानुसार बेकायदेशीर स्थलांतर हा परदेशी असतो जो पासपोर्ट आणि व्हिसासारख्या वैध प्रवास दस्तऐवजांशिवाय देशात प्रवेश करतो. म्हणजे काय आहे की त्याच्याकडे काहीच नाही आहे, कागदपत्र नाही आहे, पासपोर्ट नाही आहे, असा व्यक्ती जो भारतामध्ये प्रवेश करतो त्याला आपण काय म्हणतो, बेकायदेशीर स्थलांतर म्हणतो. परंतु परवानगी कालावधीपेक्षा जास्त राहतो आणि तेच परवानगी कालावधीपेक्षा जर व्यक्ती जर जास्त राहतं आणि त्यालाही आपण काय म्हणतो की बेकायदेशीर स्थलांतर म्हणतो आपण किंवा इल्लीगल मायग्रंट असं म्हणतो. आता सूट कोणत्या लोकांना दिलेली आहे, तर सूट अशा लोकांना दिली आहे. हे परदेशी कायदा 1946 आणि पासपोर्ट कायदा 1920 अंतर्गत कोणत्याही गुन्हेगारी खटल्यातून 6 समुदायांच्या सदस्यांना सूट देते. बघा या ठिकाणी बघा की इट एक्झेम्स द मेंबर्स ऑफ 6 कम्युनिटीज फ्रॉम एनी क्रिमिनल केस. म्हणजे फॉरेन ॲक्टच्या अंतर्गत आणि पासपोर्ट ॲक्टच्या अंतर्गत जे काही क्रिमिनल्स ॲक्ट आहेत, तर हे क्रिमिनल ॲक्ट्स आहेत. या क्रिमिनल ॲक्ट्सला फक्त हे 6 धर्माचे जे लोक आहेत या लोकांनाच ते काय देते, सूट देते. त्यांच्यावर असे खटले होणार नाही. आणि 2 कायद्यांमध्ये बेकायदेशीर देशात प्रवेश करणे आणि कालबाध्य विसा आणि परवानग्यावर येथे राहणे यासाठी शिक्षा निर्दिष्ट करते. म्हणजे यांना परमिट म्हणजे काय की यांना ॲक्च्युली दोषी ठरवत नाही. म्हणजे यांच्याकडे समजा विजा नाही आहेत, कारण हे जे 6 धर्माचे लोक आहेत या 3 देशांमधून आलेले आहेत, यांच्याकडे समजा विजा पण नाही आहे, तर यांना काही दोषी ठरवत नाही. यांना इलिगल मायग्रंट म्हणत नाहीत, त्यांना काहीच म्हणत नाहीत. त्यांना काय आहे की आपण फक्त तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी राहत आहेत, तर ती कंडिशन ठेवलेली आहे 6 वर्ष. 6 वर्षापासून जर ते भारतामध्ये वास्तव्यात आहेत तर त्यांना आपण परमिशन देतो आपल्या देशामध्ये राहण्याची आणि आता त्यानंतर सिटिझनशिप मिळण्याची त्यांना गॅरंटी. त्यानंतरचा भाग आहे 6वी अनुसूची. आता कायद्यातील तरतुदी 6व्या अनुसूचीमध्ये लागू होणार नाही. म्हणजे 6 शेड्यूल. 6 शेड्यूल म्हणजे माहिती आहे का सगळ्यांना? 6 शेड्यूल कशाबद्दल आहे, तर 6 शेड्यूल आहे जो ट्रायबल एरिया आहे आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा ॲज इन्क्लूड इन द 6 शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश, मिझोरम अँड नागालँड दॅट आर प्रोटेक्टेड बाय इनर लाईन परमिट. म्हणजे इनर लाईन परमिट म्हणजेच काय बघा, कायद्यामधील तरतुदी येथे लागू होणार नाही 6व्या अनुसूचीमध्ये. म्हणजे आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराचे जे आदिवासी क्षेत्र आहे हे संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहेत. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आणि अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँड ही राज्ये इनर लाईन परमिटद्वारे संरक्षित आहेत. इनर लाईन परमिट म्हणजेच काय या गोष्टीचा अर्थ तुम्ही समजून घ्या. इनर लाईन परमिट म्हणजे होते की काय म्हटलेलं आहे की अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम, ठीक आहे, या देशांमध्ये इनर लाईन परमिटने संरक्षित आहेत म्हणते हे राज्य. म्हणजेच काय आहे की या राज्यांमध्ये बाहेरच्या देशातील व्यक्ती जाऊ शकत नाही. म्हणजेच काय की त्यांना परमिटची आवश्यकता आहे. जर त्यांना परमिट त्यांना त्या राज्यांमध्ये तेव्हाच जाण्याची परमिशन राहते जेव्हा त्यांच्याकडे इनर लाईन परमिट असते. म्हणून त्यांना काय म्हटलं आहे की हे संरक्षित आहे. नंतर मणिपूरचा समावेश कमकुवत राज्यांच्या करमुक्त राज्यांच्या यादीत करण्यात आला. याचा अर्थ असा आहे की जे बेकायदेशीर स्थलांतरांना कायद्याद्वारे भारतीय नागरिक मानले जाईल ते सूट मिळालेल्या भागात स्थायिक होऊ शकणार नाही. म्हणजे हे लोक त्या ठिकाणी स्थायिक होऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सरकारची भूमिका काय आहे? सरकारने असा युक्तिवाद केलेला आहे की आपलं सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट भेदभाव करत नाही. ठीक आहे, सरकार म्हणत आहे धर्माच्या आधारावर परंतु प्रदेशातील छडलेल्या अल्पसंख्याकांना दिलासा देते. बरोबर आहे. आता त्या देशांमध्ये ती जे 3 देश आहे त्या देशांमध्येच अल्पसंख्याकांना त्यांच्या देशामध्ये, आता पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक कोण? हिंदू, जैन, पारसी, बुद्धिस्ट, ख्रिश्चन हे झाले त्या देशांमध्ये अल्पसंख्याक. यांना त्यांचा जर छळ झाला त्या ठिकाणी झाला असेल तर त्या ठिकाणी आपण काय देतो? त्यांना आपण दिलासा देतो असं आपण कोण म्हटलं आहे? सरकारनं म्हटलं आहे. सरकारची ही भूमिका आहे. आता ह्या जे ॲक्ट आहे, हे जे अमेंडमेंट केलेलं आहे, या फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अल्पसंख्याकांच्या दुर्लक्षाकडे लक्ष देते. आता फाळणीमुळं काय झालेलं होतं? 1947 साली फाळणी झाली.
तर फाळणीमध्ये 1971 पण बांगलादेशमध्ये अनेक लोक गेले, भारतीय लोक तिकडे गेले, बेंगॉलमधले. तर फाळणीमुळे जे लोक, आता काही हिंदू लोक तिकडे राहिलेले आहेत, जैन लोक तिकडे राहिलेले आहे, पारसी लोक तिकडे राहिलेले आहे पाकिस्तानमध्ये. तर त्या लोकांना ते लोक पाकिस्तानमध्ये काय आहे, हे दुर्लक्षित आहे. मग त्या लोकांना आपण काय करणार, त्यांच्याकडे लक्ष देण्याचं ठरवणार आहे या ॲक्टनुसार. आपल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने असा युक्तिवाद केला आहे की 1950च्या नेहरू लियाकत करारात भारत पाकिस्तानने वचन दिले होते की धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्वाची संपूर्ण समानता आणि सुरक्षेची पूर्ण भावना देण्यात येईल. परंतु असं झालं काय, पाकिस्तानने असं केलं नाही आणि बांगलादेशमध्ये पण सुद्धा त्यांनी दिलेल्या आश्वासनाला ते पूर्णपणे जगू शकले नाही, म्हणून भारताला हे पाऊल उचलावं लागलं असं सरकारने म्हटलेलं आहे. कारण पाकिस्तानने म्हटलं होतं की तुमच्या देशातील लोकांना आम्ही काय ठेवू, व्यवस्थित ठेवू, जे मायनॉरिटी आहे त्यांना आम्ही पूर्णपणे त्यांची काळजी घेऊ, पण ते काही करू शकत नाही आहे, म्हणून भारताने हे पाऊल घेतलेलं आहे, उचललेलं आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. आता नागरिकत्व कायदा 1955मध्ये प्रदान केल्यानुसार कोणत्याही क्षणातील कुठल्याही परदेशी व्यक्तीने भारतीय नागरिकत्व संपादन करण्याची सध्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कार्यरत आहे. बघा, सिटिझनशिपशी रिलेटेड म्हणजे नागरिकत्वाशी रिलेटेड कायदा करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र सूचीमध्ये मेन्शन केलेला आहे, म्हणजे युनियन लिस्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग स्टेट या बाबतीत निर्णय घेऊ शकते का, नाही घेऊ शकत. संविधानाने म्हटलेलं आहे का की कोणाला आपल्या देशाचा नागरिक बनवलं पाहिजे, कोणाला नाही बनवलं पाहिजे, असं संविधानामध्ये म्हटलं आहे का, नाही. असं कोणी म्हटलेलं आहे. या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तो आहे पार्लमेंटला. म्हणजे फक्त पार्लमेंट ठरवणार की आपण कोणाला आपल्या देशाचा नागरिक बनवणार, कोणाला नाही बनवणार. हा एक प्रिलिम्सचा एक चांगला पॉईंट आहे, म्हणजे मेन्शन असला पाहिजे की पार्लमेंट ठरवते की कुणाला आपण देशाचा सदस्य बनवणार, म्हणजे नागरिक बनवणार, आणि कोणाला या देशामधून काढून टाकणार, कोणापासून नागरिकत्व काढून घेणार, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर फक्त पार्लमेंटला आहे. नाही संविधान, नाही राज्य सरकार, ना राष्ट्रपती. तर ही प्रक्रिया अत्यंत कार्यरत आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही नागरिकत्व प्रदान करण्याची प्रक्रिया आहे अत्यंत कार्यरत आहे असं ठिकाणी म्हटलेलं आहे. आता CAA कुठल्याही प्रकारे या कायदेशीर स्थितीत सुधारणा किंवा बदल करत नाही. त्यामुळे कोणत्याही देशातून कोणत्याही धर्माच्या कायदेशीर स्थलांतरांनी नोंदणी किंवा नैसर्गिकरणासाठी कायद्यात आधीच प्रदान केलेल्या पात्रता अटी पूर्ण केल्यावर, म्हणजे काय की सपोज जर तुम्हाला या देशाचा नागरिक बनायचा आहे कुठल्याही मार्गाने, मी तुम्हाला सांगितलं आहे की 4 मार्ग आहेत आपल्या देशामध्ये जर तुम्हाला सिटिझनशिप पाहिजे असतील तर हा जो ॲक्ट आहे आतापर्यंत, जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे, तर हा नेमका यामधल्या कुठल्या पद्धतीमध्ये येतो. बर्थ, त्यानंतर डिसेंट म्हणजे पूर्वज, त्यानंतर रजिस्ट्रेशन, आणि चौथा आहे नॅचरलायझेशन. तर हा जो ॲक्ट आहे, प्रिलिम्समध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या 4 नागरिकत्व देण्याच्या पद्धतीपैकी कुठल्या पद्धतीचा समर्थन करते, तर ते आहे नॅचरलायझेशन. लक्षात ठेवा. कायदेशीर स्थितीत किंवा बदलना करत नाही. त्यामुळे कुठल्याही देशातून कुठल्याही धर्माच्या कायदेशीर स्थलांतरांना नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा नैसर्गिकरणासाठी कायद्यात आधीच प्रदान केलेल्या पात्रता अटी पूर्ण केल्यावर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळत राहील. बघा, नैसर्गिकरण आणि नोंदणीकरण हे करण्यासाठी आवश्यक ज्या काही अटी आहेत त्या जर पूर्ण केल्या तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळत राहील. आता ईशान्येकडील स्थानिक लोकसंख्येला संविधानाने दिलेल्या संरक्षणावर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट परिणाम करत नाही. म्हणजे जे लोक नॉर्थ ईस्टकडे राहतात त्या नॉर्थ ईस्टकडच्या लोकांना काहीच परिणाम पडणार नाही. याचा फायदा प्रस्तावित नागरिकांच्या नोंदणीतून वगळलेल्या गैरमुस्लिमांना होईल. जे मुस्लिम नाही आहेत त्यांना यांच्यापासून फायदा होईल. तर वगळलेल्या मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागतील. आता समजा जे मुस्लिम आहेत, ज्यांना आपण भारताचं म्हणजे नागरिक मानलेलं नाही आहे त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये असलेले, तर त्या मुस्लिमांना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल. तर नागरिकत्वासाठी ज्या काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला सांगाव्या लागतील.
बहु असलेल्या परदेशात धार्मिक छळाचा सामना करणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे उद्दिष्ट आहे. हा तर नेमका उद्दिष्टच आहे की ज्यांचा छळ झाला आहे त्यांना काय देणार, नागरिकत्व देणार. आता त्यानंतर काय की व्हॉट आर द चॅलेंजेस. आता नेमके हे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट तर आपण सुधारणा तर केल्या यामध्ये, पण नेमके टीका कोणती झालेली आहे, नेमके आता कुठले आव्हाने आहेत ते आव्हाने आपण बघूया. की या कायद्याची मूलभूत टीका अशी आहे की ते विशेषतः मुस्लिमांना लक्ष्य करते. बरोबर आहे ना, कारण या कायद्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आपण फक्त कोणाला सिटिझनशिप देत आहोत, 6 धर्माचे जे लोक आहेत त्यांना आपण काय देत आहोत, सिटिझनशिप देत आहोत. हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन आणि आणखी एक आहे कोणतं तरी. तर फक्त पण मुस्लिमांना आपण लक्ष केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आंदोलकांनी असा दावा केला आहे की हा कायदा संविधानाचे उल्लंघन करतो, कारण त्याचा उद्देश धर्माच्या आधारावर मुस्लिमांना वगळता भारतीय नागरिकत्व देण्याचे आहे. म्हणजे मुस्लिमांना वगळून धर्माच्या आधारावर आपण आपला देश काय म्हणतो, आपण आहो सेक्युलर, म्हणजे धर्माच्या आधारावर आपण काहीच करत नाही, परंतु या ठिकाणी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना वगळता आपण नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून यांनी काय म्हटलं आहे की संविधानाचं उल्लंघन आहे, इट्स अ व्हायोलेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं या ठिकाणी म्हटलं आहे. बिकॉज वी आर व्हायोलेटिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन दॅट इज द सेक्युलरिझम. समीक्षकांचे म्हणणे आहे की ते कलम 14चे उल्लंघन करणारे आहे. म्हणजे सगळ्यांना राईट टू इक्वेलिटी, कलम 14 म्हणते काय की राईट टू इक्वेलिटी, समानतेच्या अधिकाराची हमी देणारे संविधान मोठ्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरांना नागरिकत्वाच्या संभाव्यतेमुळे लोकसंख्याशास्त्रीय बदलाची भीती आहे. म्हणजे काय की आपल्या काय म्हणते पॉप्युलेशन रेशिओ चेंज होऊ शकतो, कारण कितीतरी बांगलादेशी लोकांना आपण काय देणार, जर सिटिझनशिप आपण दिली तर आपल्या देशामध्येच म्हणजे इतकी काही आपल्या इथं साधनसंपत्ती अवेलेबल नाही आहे, आपल्या इथे इतकी पण जागा अवेलेबल नाही आहे. तसेच तो पॉप्युलेशन किती जास्त प्रमाणात वाढत आहे. तरी आता या परिस्थितीमध्ये आपण बांगलादेशमधून जर येणारे लोकांना आहेत, पाकिस्तानमधून येणारे लोक, अफगाणिस्तानमधून येणारे लोक यांना जर आपण नागरिकत्व वाटत राहू तर कदाचित आपल्या इथे अवेलेबल असलेल्या जे साधनसंपत्ती आहे तेच कमी पडणार, आपल्यालाच तर कमी पडते. आपण त्यांना आणखी त्यांना देऊ केली तर कदाचित होऊ शकते की आपली जे उपजीविकेची आपली स्वतःची संधी आहे, म्हणजे आपल्याला जी नोकरी मिळणार होती कदाचित त्यांना मिळणार, कारण ते आता भारताचे नागरिक झाले. स्थानिक संस्कृतीची झीज होऊन, म्हणजे आपली जी सध्याची कल्चर आहे, आपला जो लोकल कल्चर आहे त्याची झीज होईल. कारण काय आहे की बांगलादेशमध्ये येणारा व्यक्ती हा आपला पश्चिम बंगालमध्ये किंवा आसाममध्ये जर सध्या एखादा व्यक्ती आलेला आहे बांगलादेशवरून, तर तो बांगलादेशचा आहे ना, तो बांगलादेशी कल्चरचा व्यक्ती आहे. परंतु त्याला जर वेस्ट बेंगॉलमध्ये जर राहायचं असेल तर त्या ठिकाणची लोकल संस्कृती त्याला मान्य करावी लागेल. जर तो मान्य करत नसेल तर कदाचित मग ते आपली जी लोकल संस्कृती आहे तिची काय होईल, झीज होईल, असे अशी चिंता निर्माण केलेली आहे. आता उग्र आंदोलन झालं होतं, आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये भरपूर प्रमाणात आंदोलन झाले होते यावर. तर उग्र आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. आता मुस्लिम स्थलांतरांनी हिंदू धर्म स्वीकारल्यास ते CAA अंतर्गत पात्र होतील की नाही हे देखील स्पष्ट नाही आहे. म्हणजे आता सपोज जर जे काही मुस्लिम आहेत त्यांनी जर समजा हिंदू धर्म स्वीकारला तर ते आपल्या देशाच्या नागरिकत्वासाठी जर पात्र होतील की नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढं काय होणार, म्हणजे व्हॉट वुड बी द वे फॉरवर्ड. आता नेमकं काय पुढे काय होईल, तर सर्वोच्च न्यायालय हे सुनिश्चित करावे लागेल काय की अंतिम सुनावणीसाठी सूचीबद्ध होण्यापूर्वी सर्व याचिका लेखी सबमिशन दाखल केले जातील आणि विरुद्ध पक्षाला दिले जातील. म्हणजे ज्या काही सगळे काही आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी झालेल्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही ऑपोजिशनला दिल्या गेल्या पाहिजे, ऑपोजिशन पार्टीला, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण त्यांना कसं आहे मग योग्य तो प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला मोबाईल मिळेल ना, कारण ऑपोजिशन हे एक स्ट्रॉंग कंटेंटर राहत असते. म्हणजे आपल्या देशामध्ये जर आपल्या डेमोक्रेसी जर आपल्या चांगल्या पद्धतीनं चालवायची आहे
तर आपल्याला आपल्या देशातील अपोजिशन ही जागरूक असली पाहिजे, आपल्या देशातील अपोजिशन पार्टी हे काय असली पाहिजे, ॲक्टिव्ह असली पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की तुम्ही हे सगळं काही जे काही लेखी सबमिशन आहे हे सगळं हे विरुद्ध पक्षाला दिले जातील, असं कोणी म्हटलं आहे, सर्वोच्च न्यायालयानं. सर्वोच्च न्यायालयासाठी पहिला प्रश्न हा राहिलेला आहे की भारतीय नागरिकत्वासाठी धार्मिक चाचणी अनियंत्रित आणि भेदभावपूर्ण आहे की नाही. म्हणजे द फर्स्ट क्वेश्चन फॉर द सुप्रीम कोर्ट वेदर धिस द रिलिजियस टेस्ट, म्हणजे हे जे धर्माची चाचणी या ठिकाणी करण्याची मागणी या ठिकाणी या ॲक्टमध्ये केलेली आहे की धर्म फॉर द इंडियन सिटिझनशिप इज आर्बिट्ररी अँड डिस्क्रिमिनेटरी. म्हणजे हे भेदभाव करणारी आहे ना, कारण कसं आहे तुम्ही हिंदूंना तुम्ही सिटिझनशिप देत आहे परंतु मुस्लिमांना देत नाही आहे, म्हणजे हे काय आहे, भेदभाव करत आहे. तर असा एक प्रश्न या ठिकाणी आहे. तर आणि द कोर्ट विल हॅव द केअरफुली कन्सिडर्ड इफ एक्सक्लुडिंग लाँग टर्म रिफ्युजीज, म्हणजे दीर्घकालीन निर्वासित आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या मुलांना नागरिकत्वापासून वगळणे आणि ज्यांना इतर कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाचा अर्थपूर्ण आधार नाही त्यांना संविधानानुसार व्यक्ती म्हणून लाभलेल्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे का, असं या न्यायालयात काळजीपूर्वक करावं लागेल. म्हणजेच काय आहे की बघा, जे भारतामध्ये अनेक देशापासून राहत आहे परंतु भारताचे नागरिक नाही आहे. आता अशा परिस्थितीमध्ये असे तर कितीतरी लोक आहेत 40-40 वर्षापासून भारतामध्ये राहत आहेत, म्हणजे त्याला आपण रेफ्युजीज म्हणतो, त्यांना आपण काय दिलेलं आहे, आश्रय दिलेला आहे, आश्रयित असं म्हणतो. तर या लोकांना मग आता आपल्या देशामधून काढून टाकणार. तर आणि ज्या लोकांना त्यांच्या ज्या देशाचे आहेत ते, म्हणजे समजा पाकिस्तानचे हे लोक आहेत, त्या देशातील लोकांना आपण काय बोलवतो, आपल्या देशामध्ये बोलवतो आणि त्यांना नागरिकत्व देतो. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं आहे की हा खूप गंभीर प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये जे लोक इतके दिवसापासून राहत आहेत त्यांना आपण हकलून लावणार आणि जे लोक दुसऱ्या देशामध्ये आहेत त्यांना आपण इथे बोलवून त्यांना नागरिकत्व देणार. आता CAA अंतर्गत नागरिकत्वाची धार्मिक चाचणी देखील असे की आमची घटनात्मक ओळख कशी बदलते, जसे की एक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राजकारण म्हणून ते त्याचं कारण सर्वांच्या काय लिहिलेलं आहे. तर हे बघा, रिलिजियस टेस्ट of a citizenship under the Citizenship Amendment Act will also have to be assessed on how it alters our constitutional identity. बघा, कॉन्स्टिट्यूशनल जे चेंज केलेलं आहे, आपण जे अमेंडमेंट केलेली आहे, यामध्ये काय म्हटलेलं आहे की सिटिझनशिपमध्ये आपण चेंजेस केलेले आहे, परंतु आपण बघा या ॲक्टमध्ये त्यांनी काही विशिष्ट धर्माला प्राधान्य दिलेलं आहे. आता यामुळं आपली जे स्टेटस आहे, आपलं जे एक सेक्युलर आपण देश म्हणतो, आपण काय म्हणतो की आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तर याला आपण काय की एक ठेच पोचू शकते असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की हे बघा, सेक्युलर जी एक आपली संविधानिक आयडेंटिटी आहे, एक जी ओळख आहे, ती ओळख काय होईल या ठिकाणी, हार्म होईल असं या ठिकाणी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं कायद्यानुसार सरकारचे दावे फेस व्हॅल्यूवर घ्यावेत की त्यांच्या हेतूची खोलवर चौकशी करावी लागेल, याचा विचार करावा लागेल. म्हणजे सरकारने जे काही दावे केलेले आहेत, तर सरकारने केलेले दावे हे फक्त वरवरून समजून घ्यायचे की त्यामध्ये डीपमध्ये विचार करायचा, हे सर्वोच्च न्यायालयाने विचार करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने येथे 4 आर्टिकल्स मी आपल्यापुढे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ते कसे वाटले कमेंटमध्ये समजून तुम्ही मेन्शन करू शकता. इतके बोलून मी माझं आजचं लेक्चर संपवतो. जय हिंद, जय भारत.